लॉर्ड इर्विन IRWI इर्विन आणि सब हेडिंग द्याल सायमन कमिशन 1927 टू 1931 1926 ते 1931. अच्छा, याच्या कालावधीमध्ये प्राईम मिनिस्टरला घेऊन म्हणजे इंग्लंडचे जे प्राईम मिनिस्टर होते त्यांना घेऊन थोडंसं कन्फ्युजन राहू शकते, तर ते कन्फ्युजन मी आधी दूर करतो. कारण की या काळामध्ये होऊन गेलेला जो दुसरा प्राईम मिनिस्टर आहे इंग्लंडचा तो जरा कामाचा आहे आपल्याला, कारण की पुढे आपल्याला एक गांधी आंबेडकर ट्रिटी पॅक्ट बघायचा आहे. तिथे तो प्राईम मिनिस्टर आपल्याला जरा समजून घ्यावा लागेल. जेव्हा इथे इर्विन अपॉइंट होतोय तर इर्विनच्या वेळेस ऍक्च्युली जो इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर होता तो होता बाल्डविन. 1827 पर्यंत होता, म्हणजे 1827-1828 पर्यंत. त्याच्या जागेवर पुढे रॅम्से मॅकडोनल्ड हा एक नवा प्राईम मिनिस्टर आला होता. मॅकडोनल्ड आपल्याला महत्वाचा आहे. हा रॅम्से मॅकडोनल्ड म्हणजे तो बिलकुलच तो मॅकडोनल्ड नाही ज्याच्या अध्यक्षतेखाली वगैरे समिती नेमली गेली होती. नाही, तो व्यक्ती वेगळा, हा व्यक्ती वेगळा मॅकडोनल्ड. आणि रॅम्से मॅकडोनल्ड का बरं महत्वाचा आहे, कारण याच्या आधी आपण एकदा हलकीशी चर्चा केली आहे याच्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये पुढे जे होतील 1830 ते 32च्या कालावधीमध्ये, तर त्यांनी दलित कम्युनिटीला सेपरेट इलेक्टोरेटची मागणी केलेली होती आणि फायनली ही मागणी इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरनी मान्य केली होती. तर त्यांनी ती जी मागणी मान्य केली आणि मग ते जे डिक्लेरेशन दिलं की आम्ही दलित समाजाला सुद्धा सेपरेट इलेक्टोरेट देणार, एक स्वतंत्र मतदारसंघ देणार, तर त्याला आपण कम्युनल अवॉर्ड म्हणतो, त्याला आपण जातीय निवाडा म्हणतो. त्या जातीय निवाड्या मार्फत पहिल्यांदाच दलितांना पॉलिटिकल राईट्स मिळणार होते. पण त्या पॉलिटिकल राईट्सला घेऊन गांधीजी ते त्यावेळेस येरवडा तुरुंगामध्ये का होते ते सुद्धा बघू आपण. सो गांधीजींनी त्याचा अपोज केला की नाही, दलितांना सेपरेट इलेक्टोरेट नाही मिळाला पाहिजे. का नाही मिळाला पाहिजे, तर त्यांचा उद्देश असा होता की जर दलितांना सेपरेट इलेक्टोरेट मिळेल तर दलित हे हिंदूंपासून तोडले जातील आणि म्हणून आम्हाला हिंदूंपासून दलितांना दूर जाऊ नाही द्यायचं आहे, म्हणून त्यांना सेपरेट इलेक्टोरेट देऊ नये. त्यासाठी ते उपोषणाला बसले, ते हंगर स्ट्राईकवर बसले आणि त्या हंगर स्ट्राईकवर बसल्या कारणाने त्यांची प्रकृती जेव्हा खूप जास्त खालवली तेव्हा कुठे मग बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये ट्रिटी झालेली. त्या ट्रिटीला आपण येरवडा ट्रिटी, त्यालाच आपण पुणे ट्रिटी, त्यालाच आपण गांधी आंबेडकर ट्रिटी या वेगवेगळ्या नावाने ओळखतो. या ट्रिटीमुळे मग दलित समाजाला सेपरेट इलेक्टोरेट न देता रिझर्वेशन दिलं गेलं, त्यांना काही राखीव जागा दिल्या गेलेल्या होत्या. तर हा जो चक्कर झाला संपूर्ण आपल्या भारताच्या इतिहासामध्ये, तर त्याची सुरुवात झालेली होती त्या कम्युनल अवॉर्ड पासून, जो कम्युनल अवॉर्ड इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर रॅम्से मॅकडोनल्ड यांनी डिक्लेअर केलं होतं. म्हणून मॅकडोनल्ड महत्वाचा आहे. इर्विन जेव्हा आला त्याच्या 1-2 वर्षानंतर जो आहे तो आपल्याला तिकडे रॅम्से मॅकडोनल्ड येत असताना दिसतो. याच्या काळामध्ये काय महत्वपूर्ण घटना घडली आपण जरा त्या समजून घेऊया. काल आपण काय बघितलं, त्याच्या पर्वाच्या दिवशी आपण काय बघितलं. तर परवा तर आपण असहकार चळवळ बघितली. गांधीजींनी अतिशय धूमधाम से और पुरे जोमजाम से जो है ती चळवळ सुरू तर केली, पण एक घडलेली छोटीशी घटना ज्यामुळे 1922ला ती चळवळ जी आहे ती पूर्णपणे समाप्त करण्यात आली आणि जो काही फ्लो भारतामध्ये एक नॅशनल मुवमेंटचा निर्माण झालेला होता तो कम्प्लिटली शांत झाला. मग ऍटलीस्ट काहीतरी पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज आपण करायला पाहिजे. यासाठी मग चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी आपला प्रस्ताव मांडला होता की नाही बॉस, अब आने वाले इलेक्शन में हमने बिल्कुल पार्टिसिपेट करना चाहिए, निवडणुका लढवायला पाहिजे, आपली सरकार बनवायला पाहिजे की ऍटलीस्ट आपण सरकारची अडवणूक करू शकणार. त्यासाठी त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वराज्य पक्षाचे 3 वर्षाचे काम काय होते ते कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं. पण ऍट द एंड ऑफ 1926-27 पर्यंत स्वराज्य पक्ष पूर्णपणे समाप्त झाला, डिझॉल्व्ह झाला. डिझॉल्व्ह होण्याची कारण सुद्धा बघितली. स्वराज्य पक्षाच्या कामगिरीमध्ये त्यांनी काय काय कामं केले ते सुद्धा काल आपण डिस्कस केलं आणि कालच मी तुम्हाला सांगितलं की स्वराज्य पक्षाचं जर सगळ्यात महत्वपूर्ण काम आपण काढलं तर ते काम हे राहणार की 1922 पासून जवळपास 1927 पर्यंत हा जो भारतीय मॉब अतिशय शांत बसलेला होता, जो मास मुवमेंट पूर्णपणे कम्प्लिटली खतम झालेल्या होत्या, समाप्त होत्या, त्याला कुठेतरी एक हलकीशी ऊब देण्याचं काम स्वराज्य पक्षाने केलं. कारण की ही जेवढी जनता ही शांत झालेली होती ना 1922 पासून, ही सगळी जनता पेटून उठली 1927ला. सो 1922 ते 1927चा कालखंड हा स्वराज्य पक्षाने खूप चांगला सांभाळला. पण आता मग आपण म्हणतोय की 1927ला हा जो मॉब आहे, हा जो मास आहे, हा पुन्हा जर पेटून उठला आहे, सरकारच्या विरोधामध्ये नारेबाजी, घोषणेबाजी चालू आहे, तर त्याच्या मागचं कारण काय, ते कारण जरा आपण समजण्याचा प्रयत्न करूया. कारण होतं एक 3 वर्ष आधी झालेली स्वराज्य पक्षातर्फे राऊंड टेबल कॉन्फरन्सची मागणी. कालच्या सेशनमध्ये त्या आरटीसीच्या डिमांडला घेऊन आपण बघा काय काय बघितलं होतं की स्वराज्य पक्षांनी त्यांच्या लोअर हाऊसमध्ये एक मागणी केलेली की बॉस राऊंड टेबल कॉन्फरन्स अरेंज करावं, देशासाठी कसा कायदा असेल तो आम्ही ठरवणार, आम्ही एक बिल तयार करू, तुमच्या पार्लमेंटमध्ये ते बिल ठेवलं जाईल, तुम्ही फक्त त्या बिलला पास करा. आरटीसी कशी अरेंज केले जाऊ शकतात, मग यासाठी एक कमिटी अपॉइंट झाली होती, मीडियन कमिटी.
मुडियन कमिटीने आपली जेव्हा रिपोर्ट दिली तर मुडियन कमिटीच्या त्या रिपोर्टच्या आधारावर 1925 ला एक कमिशन अपॉइंट झालं, ज्याला आपण रॉयल कमिशन म्हणतो. ते रॉयल कमिशन काय करणार होतं? ते रॉयल कमिशन स्वतः भारतामध्ये येईन आणि भारतामध्ये येऊन भारतीय लीडर्स आणि सर्वसामान्य व्यक्तीशी चर्चा करून त्यांना नेमकं काय हवं आहे त्याच्या आधारावर ते एक ड्राफ्ट तयार करतील आणि मग त्या ड्राफ्टच्या आधारावर भारताला जो आहे तो कायदा तयार करून दिला जाणार. म्हणजे बघायला गेलं तर स्वराज्य पक्षाने जी काही मागणी केली ती नाही की तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स अरेंज करा, त्यामध्ये भारतीय ठेवा आणि भारतीय मग देशासाठी काय कसा कायदा राहील याबद्दल विचार करेल, ते काही इंग्रजांनी मान्य केलं नाही. इंग्रज काय म्हणतात की आम्ही कमिटी अपॉइंट करतोय, ती कमिटी आम्ही भारतामध्ये पाठवू आणि त्या कमिटी मार्फत जे काही स्टेटमेंट घेतले जातील भारतीयांचे, त्यांच्या काय डिमांड्स आहेत ते बघितलं जाईल आणि त्या आधारावर आम्ही जो कायदा जो आहे तो तयार करून देणार. चला, भारतीय त्यातही मानले की ठीक आहे बाबा, पाठवा तर तुम्ही कमिशन तर पाठवा. तर 1925 ला जे रॉयल कमिशन नेमलं गेलं, त्या रॉयल कमिशनचा पुढे अध्यक्ष झालेला होता जॉन सायमन आणि त्या जॉन सायमनच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन भारतामध्ये आली 1926च्या अखेरपर्यंत. 1927 पर्यंत ते उतरलेले होते संपूर्ण भारतात आणि त्याची कमिशन, ज्या कमिशनचा अध्यक्ष तो जो जॉन सायमन आहे, म्हणून त्या कमिशनला आपण सायमन कमिशन या नावाने ओळखतो. सायमन कमिशनचा मुख्य उद्देश काय, तर तो काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करणार, महत्वाच्या मुस्लिम लीगच्या नेत्यांशी चर्चा करणार, आपल्या देशामध्ये त्या कालखंडामध्ये अजूनही जे काही पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करणार. म्हणजे ऑफकोर्स आपण 1927 ला आहोत, म्हणजे त्या काळामध्ये आपल्या देशाचं कम्युनिस्ट पार्टीची स्थापना होऊन गेलेली होती, RSS या संघटनेची स्थापना होऊन गेलेली होती. 1925 लाच झाल्या या दोन्ही संघटनेच्या स्थापना. तर बऱ्यापैकी पॉलिटिकल एक बॅकग्राऊंड भारतामध्ये तसाही तयार झालेला. तर ते काही पॉलिटिकल जेवढे काही लीडर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून सायमन कमिशन आपली रिपोर्ट पार्लमेंटला देणार आणि मग पार्लमेंट त्यावर कायदा करणार. तर ठीक आहे, सायमन कमिशन भारतामध्ये दिली. सायमन कमिशन मध्ये 7 सदस्य जे आहेत ते अपॉइंट करण्यात आलेले होते. त्या 7 सदस्यापैकी आपण जर त्याचं डिस्ट्रीब्युशन जर बघायला गेलो तर त्या 6 सदस्यापैकी 4 सदस्य हे कन्झर्वेटिव्ह पक्षाचे होते, या व्यतिरिक्त 2 सदस्य हे लेबर पार्टीचे होते, एक सदस्य जो होता तो लिबरल पार्टीचा होता आणि जो लिबरल पार्टीचा एक सदस्य होता तोच होता जॉन सायमन, ज्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती अपॉइंट झाली. समिती आली, पण समितीला जे काही काम दिलं गेलं होतं त्याला घेऊन भारतीय हॅप्पी नव्हते. आणि हॅप्पी न राहण्यामागचं कारण बघा काय, या समितीमध्ये जे 7 सदस्य दिसत आहेत, मुद्दा असा आहे की तुम्ही भारतासाठी कायदा कसा असणार यासाठी एक कमिटी, एक कमिशन अपॉइंट केलेलं आणि त्या कमिशन मध्ये एकही भारतीय नाही. असं कसं नाही, म्हणजे भारतीय जाणू शकतील ना की भारतीयांना नेमकं काय पाहिजे. तर ऍटलीस्ट तुम्ही तुमच्या कमिशन मध्ये अर्धे मेंबर तुमचे युरोपियन्स ठेवा, पण अर्धे तर भारतीय ठेवा. तर भारतीयांनी या गोष्टीला घेऊन अपोज केलं की नाही, सायमन कमिशन मध्ये तुम्ही भारतीयांची अपॉइंटमेंट करा, त्यानंतरच आम्ही सायमन कमिशनला भारतामध्ये काम करू देणार. पण सरकार कुठेच काही ऐकायला तयार नव्हती. सरकारचं मत असं होतं की नाही, आम्ही आमच्या या कमिशनमध्ये एकही भारतीय नेमू शकत नाही. आता का नेमू शकत नाही याबद्दल बघा लॉर्ड इर्विन काय उत्तर देतो. तो म्हणतो की भारतीय लीडर्स मध्ये जी आहे ती एकजुटता नाही आहे. म्हणजे आम्ही जर मुस्लिम लीगचे सदस्य ठेवले तर काँग्रेस बोंबलेल, जर काँग्रेसचे सदस्य ठेवले तर मुस्लिम लीग बोंबलेल. चला, दोनही पार्टीला आम्ही एक सदस्य जरी दिला तरी पण बाकीचे जे छोटे मोठे पार्टीज आहेत ते म्हणतील की बाबा आम्हाला रिप्रेझेंटेशन का नाही, म्हणून आम्ही कुणालाच रिप्रेझेंटेशन देत नाही. आम्ही आमची माणसं ठेवतो आहे, सगळी माणसं हे ब्रिटिश पार्लमेंटचे मेंबर्स आहेत आणि त्यांच्या मार्फत जे आहे तुम्हाला भारतासाठी कायदा करून दिला जातो. चला, इर्विनचं आपण हे मान्य करू की भारतीय लीडर्स मध्ये मुस्लिम लीग किंवा काँग्रेसमध्ये एकजुटता नाही आहे, तर चालून जाईल. तुम्ही भारतामध्ये असणारे लीडर्स अपॉइंट करू नका. पण त्यावेळेस असे भारतीय जे ब्रिटिश पार्लमेंटचे मेंबर होते, एक होता लॉर्ड सिन्हा जो लॉर्ड सभागृहाचा मेंबर होता इंग्लंडमध्ये, आणि दुसरा होता शहापूरजी सकलतवाला जो हाऊस ऑफ कॉमन्सचा मेंबर होता इंग्लंडमध्ये म्हणतोय. इंग्लंडमध्ये जे भारतीय मेंबर्स आहेत, एक लॉर्ड सभागृह अप्पर हाऊस जिथे लॉर्ड सिन्हा आहे, त्यानंतर शहापूरजी सकलतवाला जो लोअर हाऊसचा मेंबर होता कॉमन्सचा. तर बॉस, तुम्हाला जर भारतामध्ये राहणाऱ्या लोकांना अपॉइंट नाही करायचं तर ऍटलीस्ट त्या लोकांना अपॉइंट करा भारतीयांना जे तुमच्या देशामध्ये आहेत, पार्लमेंटचेच मेंबर आहेत, तुम्ही त्यांना सुद्धा आपण करू शकत असते. म्हणजे ऍटलीस्ट काहीतरी आपुलकी तर आली असती भारतीयांमार्फत. पण त्यांनी कुठल्याच भारतीयांना कुठे काही अपॉइंट केलं नाही आणि म्हणून भारतीयांनी एक गोष्ट निश्चित केली की आम्ही सायमन कमिशनला बिलकुल सपोर्ट करणार नाही. सायमन कमिशन जिथे जिथे जाणार तिथे तिथे आम्ही त्यांना ब्लॅक फ्लॅग्स दाखवणार, आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणार आणि त्यानुसार आम्ही त्यांचा निषेध करणार. सर्वात आधी सायमन कमिशन अवतरली मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये उतरली असता सायमन कमिशनच्या संपूर्ण मुंबईमध्ये जे ते प्रचंड विरोध झाला. युसुफ मेहर अली नावाचे खूप मोठे लीडर होऊन गेलेले त्यावेळेस, त्यांनी सर्वप्रथम या सायमन कमिशनला काळे झेंडे दाखवण्याचं काम केलं. पोलिसांनी मात्र त्या लोकांना बेदम मारलं. सायमन कमिशनचा सरळ सरळ हिशोब होता की बाबा ते आपलं काम करतील, आपले रिपोर्ट तयार करतील, कितीही विरोध झाला डझंट मॅटर, आम्ही आमचं काम करून पूर्ण जाणार.
6 महिन्याचा राऊंड होता सायमन कमिशनचा. आणि 6 महिन्याच्या राऊंडच्या वेळेस मात्र काँग्रेसनी सुद्धा ठरवलं होतं आणि मुस्लिम लीगने सुद्धा ठरवलं होतं की आम्ही बिलकुल यांचा सपोर्ट करणार नाही. आता इथे एक मजेची गोष्ट, मी म्हटलं की सायमन कमिशनचा विरोध करणारे काँग्रेसही आहे आणि मुस्लिम लीग सुद्धा आहे. म्हणून काँग्रेसचं अधिवेशन मद्रासमध्ये झालं. मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष होते अन्सारी. अन्सारीच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशनचा विरोध करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि पारित केला गेला. तर काँग्रेसने तर आपला प्रस्ताव रिझोल्यूशन पास केले की हम सायमन कमिशन को सपोर्ट नहीं करेंगे. तिकडे मुस्लिम लीगने सुद्धा 1927ला आपलं अधिवेशन घेतलं. ज्या अधिवेशनाचा अध्यक्ष स्वतः जिन्ना होता. जिन्नानी सुद्धा सेम रिझोल्यूशन मांडलं की आम्ही सायमन कमिशनचा बिलकुल सपोर्ट करणार नाही, आम्ही सायमन कमिशनला विरोधच करणार. म्हणजे इथे बघा, इथे ऍटलिस्ट आता कितीही आयडिओलॉजिकल क्लॅशेस असले काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये किंवा गांधी आणि जिन्नामध्ये, तरी पण देश हिताला बघून मुस्लिम लीग काही त्यांना सपोर्ट करत नाहीये सायमन कमिशनला, इथे त्यांचा विरोधच आहे. पण मुस्लिम लीगचा एक ग्रुप, ज्याला शफी ग्रुप म्हणून इतिहासामध्ये ओळखलं जातं, एक मोठा लीडर होऊन गेला मुस्लिम लीगचा मोहम्मद शफी, आणि त्याची बऱ्यापैकी सपोर्टर्स होते, मेंबर्स होते. त्या शफी ग्रुपनी फक्त सायमन कमिशनला सपोर्ट केला, फक्त त्या ग्रुपनी सपोर्ट केलेला दिसते, बाकी कोणी त्यांना सपोर्ट केला नाही. सायमन कमिशन जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांचा जबरदस्त विरोध झालेला, तरी यांनी 6 महिने आपला दौरा जो आहे तो पूर्ण केलेला. इव्हन जेव्हा सायमन कमिशन मुंबईवरनं पुढे लाहोरला गेलेले होते, तर लाहोरमध्ये सायमन कमिशनचा विरोध करण्याचं काम केलं गेलं लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली. आता लाला लजपत राय यांचं बऱ्यापैकी वय होऊन गेलेलं होतं, जवळपास लाला लजपत राय आणि लोकमान्य टिळक हे एकाच एज ग्रुपचे. टिळकांचं निधन झालं 1920ला. लाला लजपत राय सुद्धा इथे आता बऱ्यापैकी वयाची आहेत, पण तरी एवढ्या वयामध्ये त्यांनी त्या सायमन कमिशनच्या विरोधामध्ये इथे मोर्चा काढला आणि हजारोच्या संख्येमध्ये जे आहे ते तिथे नागरिक जे आहे ते उपस्थित होते. पण सायमन कमिशनच्या विरोधामध्ये जो लाहोरमध्ये मोर्चा निघालेला आणि बिलकुल फ्रंट लाईनवर लाला लजपत राय असताना तिथला अतिशय यंग पोलीस कमिशनर होता. त्या पोलीस कमिशनरनी पोलिसांना ऑर्डर दिलेला, पोलिसांना निर्देश दिलेला की यांच्यावर लाठीचार्ज करा. आणि यांच्यावर जो लाठीचार्ज झाला त्यानंतर ऑफकोर्स लालाजी एकदम पुढे होते, त्यामुळे लालाजींवर लाठा बरसवल्या गेल्या आणि त्या लाठांमध्ये त्यांच्या डोक्यावर जी गंभीर मार पडली, त्या गंभीर मारामध्ये 1 महिन्यामध्ये लालाजी यांचं निधन झालं. हा एक प्रकारचा मर्डर होता जो सरकारतर्फे करण्यात आलेला. लालाजी सायमन कमिशनच्या विरोधामध्ये निर्देशनामध्ये पोलिसांमार्फत मारले गेलेले. पण लालाजीचा मृत्यू होण्याआधी त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. ते म्हणतात की माझ्या डोक्यावर बरसलेल्या एक एक काठ्या या सरकारच्या दफनभूमीवर ठोकले जाणारे खिळे असणार आहेत, आणि तुम्ही जे केलं त्याचा बदला कोणी ना कोणी घेणार. याचा बदला घेतला गेला, 1 महिन्यानंतर घेतला गेला. आणि 1 महिन्यानंतर आपल्या देशाचे 3 तरुण जे HSRA संघटनेचे सदस्य होते, हिंदुस्तान सोशल रिपब्लिक असोसिएशन चे सदस्य होते, ज्याचे लीडर भगत, आणि भगत सिंगनी त्या यंग कमिशनरला मारण्याचा प्लॅन केला आणि फायनली त्या माणसाचा मुर्दा पाळला गेला. चुकून तो वाचला, त्याच्या जागेवर दुसरा एक अधिकारी मारला गेला होता, सँडर्सला मारला गेला होता. ती काय स्टोरी होती काय नाही आपण जेव्हा रिव्होल्युशनरी मुवमेंट्स बघू तेव्हा आपण बघणार. पण सायमन कमिशनच्या विरोधामध्ये लालाजींचा अशा प्रकारे जो आहे तो मृत्यू झाला, त्यांचं जे आहे ते निधन झालं. चल, सायमन कमिशनला काही फरक नाही पडला. सायमन कमिशननी आपलं काम पूर्ण केलं. सायमन कमिशननी आपली रिपोर्ट तयार केली 6 महिन्यामध्ये, आणि फायनली ती रिपोर्ट ब्रिटिश गव्हर्नमेंटला सोपवली की बॉस हे बघा, ही अशी आमची रिपोर्ट आहे, आमचे तत्वे असे सांगतात, तुम्ही भारतामध्ये या आधारावर जे आहे ते कायदा देऊ शकतात. तर त्यांची जी रिपोर्ट होती, त्यांचे जे रिकमेंडेशन होते, ते रिकमेंडेशन बघणे आवश्यक आहे. कारण की जेव्हा त्यांनी आपले रिकमेंडेशन सादर केले तेव्हा भारतीयांचा जबरदस्त अजून जो विरोध होता ना तो वाढतच गेला, म्हणजे तो समाप्त नाही झाला. म्हणजे भारतीयांनी त्या रिपोर्टचं किंवा रिकमेंडेशनचं जबरदस्त विरोध केलेला दिसतो. तर विरोध करण्यामागचं कारण काय, तर आपल्याला त्यासाठी बघावं लागेल की नेमकं यांनी काय रिकमेंडेशन दिलेले होते. रिकमेंडेशनचं 1 बाय 1 रिकमेंडेशन बघत असताना तुम्हाला थोडं याचं लक्षात घ्यायचं आहे की कुठली गोष्ट आपल्या फेवर मध्ये आहे आणि कुठली गोष्ट ही नाही आहे. फर्स्ट रिकमेंडेशन सांगते की भारत हा एक संघराज्य देश बनेल. अ फेडरल स्टेट शुड बी इस्टॅब्लिश फॉर इंडिया. तुम्हाला ना फेडरल माहित आहे ना संघराज्य माहित आहे, म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगू किंवा तुम्हाला मराठीमध्ये सांगू तुमचा काही लेनदेन नाही आहे, कारण की तुम्ही पहिल्यांदा असं काहीतरी ऐकून आले. आणि इतिहासामध्ये मी तुम्हाला सांगण्याच्या चक्करमध्ये पडणारही नाही, कारण की अर्थच नाही आहे. म्हणजे आता इथे फक्त फेडरल या शब्दाचा अर्थ सांगण्याकरिता, याला समजवण्याकरिता पॉलिटिमध्ये आपल्याला 2 लेक्चर्स लागतात, 4 तास.
तर आता सांगू शकतो का? हा, तर सोडून द्या त्याला सोडून द्या की संघराज्य कसा असतो, युनिटरी स्टेट कसं असते. जेव्हा आपण पॉलिटिक्स सुरू करू आपल्याला 3-4 चॅप्टर बघावं लागते फेडरल स्टेट. ठीक आहे, तिथे आपण बघत बसू. तर इथे सायमन कमिशननी एक महत्वपूर्ण आपल्या रिपोर्टमध्ये म्हणते की भारत एक संघराज्य असेल जे की आपल्या हिताचं आहे. आता फक्त बरोबर ऐकून घ्या. जो देश फेडरल आहे, जसं अमेरिका हा फेडरल स्टेटचा फर्स्ट एक्झाम्पल, वर्ल्ड वाईड फर्स्ट एक्झाम्पल आहे आणि सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल कॅनडा आहे. याच्या व्यतिरिक्त जे दुसऱ्या प्रकारचे देश असतात त्याला आपण युनिटरी स्टेट म्हणतो. युनिटरी स्टेटचं बेस्ट एक्झाम्पल आहे इंग्लंड. फेडरल स्टेटमध्ये सेंट्रल आणि स्टेट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्या पॉवरचा विचार केला तर स्टेट गव्हर्नमेंट हे जास्त पॉवरफुल असतं सेंट्रल गव्हर्नमेंटपेक्षा. स्टेटला जास्त पॉवर्स असतात की उद्या चालून सेंट्रल स्टेटला गिळू नये, समाप्त करू नये, म्हणून स्टेटला जास्त पॉवरफुल ठेवलं जातं. आणि तिकडे जे युनिटरी स्टेट असतं तिथे स्टेट्सला काही व्हॅल्यू नसतं. जे काही आहे वो अंतिम वो सेंट्रल देखते बैठेगा, स्टेट को कोई उसका वो नहीं है, स्टेटस नहीं है. तर असे दोन प्रकारचे देश जगामध्ये कुठेही गेले असतात जिथे देश आहे, जिथे नेशन्स आहेत. ते नेशन एकतर फेडरल असतील किंवा ते युनिटरी असतील. तिसरा प्रकार नाहीये. तिसरा प्रकार जर तुम्हाला भेटेल तर आपल्या देशामध्ये भेटेल. तिसरा प्रकार म्हणजे दोघांचं मिक्सअप करून एक वेगळ्या प्रकारचं स्टेट. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण जर आपली फर्स्ट आर्टिकल बघितली किंवा आपलं फर्स्ट शेड्यूल जर बघितला जो स्टेटवर डिपेंड करतो, बॉस पूरे आप कॉन्स्टिट्यूशन के सारे 465 आर्टिकल्स पढ़ लो, आपको कहीं पे भी ये वर्ड नहीं मिलेगा कि इंडिया इज अ फेडरल स्टेट. मग काय भेटणार? इंडिया इज अ युनिटरी स्टेट? तेही नाही आहे. स्टेटमेंट्स केले आहे की इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट. म्हणजे ना त्याला युनिटरी म्हटलं ना त्याला फेडरल म्हटलं, त्याला एक वेगळं स्वरूप दिलं गेलं. आणि ते वेगळं स्वरूप काय ते आपण पॉलिटीमध्ये बघू. पण इथे जी पहिली मागणी केली आहे ते चांगलं आहे, भारताच्या हितासाठी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की जर भारत फेडरल होईल ना तर आपल्या देशामधले जेवढे प्रिन्सली स्टेट्स वगैरे आहेत ना ते इंटिग्रेटेड राहतील, म्हणजे भारताशी जुडून राहतील, ते तुटून नाही बाहेर पडू शकतील. तर एक चांगली गोष्ट होती, त्यात काही वाद नाही आहे. सेकंड बघा काय म्हणते, द 2 party सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इन द प्रोव्हिन्सेस शुड बी अबॉलिश बाय गिव्हिंग कम्प्लीट ऑटोनॉमी टू द प्रोव्हिन्सेस. म्हणजे जी प्रांतांमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली गेलेली आहे, डायरची सिस्टम, ती डायरची सिस्टम समाप्त करावे आणि त्याला समाप्त करून त्या ठिकाणी प्रांतांना स्वायत्तता द्यावे. हे तर चांगली गोष्ट आहे. नाही, आपण 1919 पासून हेच तर मागणी करून आलो बॉस की प्रांतांमध्ये तुम्ही डायरची सिस्टम चालू केली, तुम्ही 2 डिपार्टमेंट केले, रिझर्व्ह आणि ट्रान्सफर्ड ठेवलं भारतीयांच्या हातामध्ये, रिझर्व्ह दिलं 20% फक्त इंग्रजांच्या हातामध्ये, आणि ते सगळे एन्जॉय करतात अधिकार. तर ऍक्च्युअली ही पण तर रिकमेंडेशन चांगली आहे रे, जे म्हणतात की बॉस तुम्ही प्रांतातली डायरची सिस्टम रद्द करून प्रांतांना ऑटोनॉमी द्या, त्यांना स्वायत्तता द्या. चांगली रिकमेंडेशन आहे. अच्छा, याला धरून आपल्याला अजून एक रिकमेंडेशन खाली आहे. हे बघा हा पॉइंट, 2 party system of government should not be implemented at the center. However, reserve constituency should continue. पहिली लाईन महत्वाची आहे. म्हणजे इथे बघा यांनी काय म्हटलं, 2 party system of government in the provinces should be abolished. आणि इथे म्हणताय 2 party system of government should not be implemented in the center. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रांतातनं दुहेरी शासन व्यवस्था रद्द करा आणि तिथनं रद्द करून काही केंद्रामध्ये टाकू नका, असंच म्हणताय ना. शुड नॉट बी इम्प्लिमेंटेड इन द सेंटर, म्हणजे तुम्ही केंद्रामध्ये ती व्यवस्था टाकू नका. ही पण तर चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. म्हणजे कमिशन जर हे म्हणते तुम्ही प्रांतातनं काढा आणि फालतू चक्कर करू नका, म्हणजे प्रांतातनं काढून त्याला केंद्रामध्ये वगैरे टाकू नका, म्हणजे देशामध्ये 2 party सिस्टम ठेवूच नका, असंच मत आहे की नाही. ही सुद्धा चांगलीच रिकमेंडेशन आहे, प्रॉब्लेम ती नाही आहे. पण आपल्याला तरी शोधायचं आहे की भारतीय विरोध करून राहिले, विरोध करण्यामागचं कारण काय. बाकीचे बघून घेऊ. सम स्पेशल पॉवर शुड बी गिव्हन टू द गव्हर्नर टू प्रोटेक्टेड द राईट ऑफ मायनॉरिटीज. राज्यपालाला काही विशेष अधिकार प्रदान करावे ज्यामार्फत प्रांतातली जे अल्पसंख्याक आहेत त्या अल्पसंख्याकांचं रक्षण होऊ शकेल. ही चांगली गोष्ट आहे जर भारताच्या अल्पसंख्याकांचा विचार केला तर. आपण जर आपल्या देशाचे अल्पसंख्याक बघितले तर आजही सांगू 80% मायनॉरिटीज आपल्या देशामध्ये दिसतील. सिरियसली सांगतो, म्हणजे हा रेशो तुम्हाला विचित्र वाटेल, 80% मायनॉरिटीज. मग 80% आहे तर त्याला मायनॉरिटीज कसं म्हणू आपण, त्याला तर मेजॉरिटी म्हणू नाही का. पण 80% मायनॉरिटीज आहे मुळात बघायला गेलं तर. त्यावेळेस बघायला गेलं मायनॉरिटीजची काही कमी नाहीये रे, आणि त्यांच्या राईट्सला प्रोटेक्ट करणे, त्यांच्या अधिकारांना कुठे ना कुठे संरक्षण करणे ही चांगली गोष्ट आहे. गव्हर्नरला त्याबद्दल विशेष अधिकार प्रदान करावे असं मात्र यांनी आपल्या या रिकमेंडेशन मध्ये दिलं.
arrangement should be made by kept the central legislature bicameral and have the member indirectly elected by the member of the province's legislature. म्हणते आहे की केंद्रामध्ये यांच्या रिकमेंडेशन वर मी तुम्हाला यासाठी भर देऊन राहिलो आहे ना, कारण की जर तुम्हाला मेन्स मध्ये प्रश्न बनला तर तुम्हाला सायमन कमिशनच्या काही रिकमेंडेशनला ठेवावं लागेल. नाही बनला तरी पण तुम्हाला सायमन कमिशनचे रिकमेंडेशन काय सांगतात हे एकदम नीट समजून घ्यावं लागेल. प्रश्न बनतील, ऑब्जेक्टिव्ह असेल, डिस्क्रिप्टिव्ह असेल, सॉल्व्ह करावं लागेल. हा जो मुद्दा आहे तो असं म्हणते की केंद्रामध्ये बायकॅमेरल सिस्टम असावं. बायकॅमेरल सिस्टम काय असते हे पुन्हा सांगण्याची गरज आहे. 2 हाऊस सिस्टम, लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस. पण इथे बघा त्यांनी काय म्हटलं आहे, ते म्हणतात की जे लोअर हाऊस अप्पर हाऊसचे जे मेंबर्स असतील ते स्टेटच्या, प्रोव्हिन्सेसच्या लेजिस्लेचर असेंब्लीच्या मेंबर मार्फत निवडून येतील. म्हणजे ते म्हणतात की डायरेक्ट जनतेमार्फत नाही निवडून येतील, स्टेटच्या असेंब्ली मेंबर्स मार्फत सेंट्रलचे मेंबर्स निवडून येतील. आता जे आपल्या देशाचं जे अप्पर हाऊस आहे काय म्हणतो आपण त्याला, राज्यसभा, काउन्सिल ऑफ स्टेट. 245 सदस्य बसतात. त्या 245 सदस्यांना कोण निवडून देतं माहिती तुम्हाला? कॉमन पीपल नो. आपण कोणाला निवडून देणार? आपण तसा महाराष्ट्राची असेंब्ली आहे राईट, आपण महाराष्ट्राच्या 288 असेंब्ली मेंबर्सना निवडून देणार आणि मग त्या असेंब्लीच्या मेंबरचं काम आहे की ते त्यांच्या मार्फत म्हणजे मतदान करून राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातून 19 मेंबर निवडून देतील. म्हणजे काय, प्रत्येक स्टेटला एक स्पेसिफिक सीट्स दिले आहेत. युपी मधनं 31 मेंबर जातात राज्यसभेमध्ये, महाराष्ट्रातनं 19 जातात, गोव्यामधनं 1 जातो. तर जे काही स्टेटमधनं ते मेंबर चालले आहेत ना त्यांना कोण अपॉइंट करून देणार, म्हणजे कोण इलेक्ट करून देणार, तर त्या राज्याच्या विधानसभेचे सदस्य मतदान करतील आणि निवडून देतील. कळते? साधारणतः अशीच पद्धत ही म्हणतात. ते म्हणतात की प्रत्येक प्रांतामध्ये असेंब्ली आहे ना, असेंब्लीचे मेंबर्स आहेत ना, तर ते मेंबर्स मतदान करतील आणि मत करून सेंट्रलच्या मेंबर्सला निवडून देतील. हे इथे त्यांनी आपलं रिकमेंडेशन मांडलं. त्यानंतर हे तर ठीक आहे, आपण बोललो आहोत 2 पार्टी सिस्टम. ऑल मिलिटरी एक्सपेन्सेस शुड बी मेट फ्रॉम द ट्रेझरी ऑफ इंडिया. सर्व लष्करी खर्च म्हणते की भारताच्या तिजोरीतनं व्हायला पाहिजे. म्हणजे इथे भारतावर हा बोजा वाढणार आहे पुन्हा मिलिटरीच्या एक्सपेन्सेसचा. देन इथे बघा महत्वाची गोष्ट, ज्याला घेऊन भारतीयांनी जबरदस्त विरोध केला. 2 पॉइंट्स होते ज्याला घेऊन विरोध झालेला होता. ओनली 10 to 15% ऑफ द टोटल पॉप्युलेशन शुड बी गिवन द राईट टू वोट. म्हणजे ज्यांनाही मतदानाचा अधिकार मिळेल तर एक खबरदारी तुम्ही ही घ्यावी की भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांनाच मतदानाचा अधिकार असावा, त्यापेक्षा अधिक लोकांना मतदानाचा अधिकार असू नये. मग त्यासाठी तसा क्रायटेरिया ठेवावा लागेल. नाही, आप लोगों को अगर किसी को छाटना है तो ऐसे क्रायटेरिया रखना पडेगा ना. म्हणजे मागच्या कायद्यामध्ये बघा आपण काय काय क्रायटेरिया बघितला होता. जो टॅक्स पेयर आहे तो मतदान करू शकतो, आठवते ना. जेव्हा पुढचा कायदा येईल ना, आता बघा, कारण की याला अजून लिमिटेड करायचं आहे, वोटर्स लिस्ट जी आहे ती अजून लिमिटेड होणार आहे. पुढचा जेव्हा कायदा येईल 1935चा, त्यामध्ये तुम्हाला क्रायटेरियामध्ये हेही दिसेल की जो व्यक्ती उच्च शिक्षित आहे, जो व्यक्ती हायली क्वालिफाईड आहे आणि जो व्यक्ती टॅक्स पेयर आहे त्यांनाच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. तर त्यामुळे ही संख्या वोटरची जी आहे ती एवढी कमीत कमी आपल्याला दिसणार. या व्यतिरिक्त त्यानंतर यांनी कॅटेगरी वाईज सेंट्रलमध्ये, लेजिस्लेचरमध्ये कुणाला किती टक्के जागा असाव्या यासाठी त्यांनी आपला एक अजेंडा बघा काय ठेवलेला होता. ते म्हणतात की केंद्रामध्ये जेवढ्या काही जागा असतील त्यापैकी हिंदूंना 50% रिझर्व्ह ठेवा जागा, मुस्लिम समाजाला 28%, युरोपियन्सला 9%, हरिजन्स दलित 8%, अँग्लो इंडियन्सला 3% आणि सिख 2%. अशा प्रकारे पूर्ण 100% जागा भारतीयांच्या सेंट्रल लेजिस्लेचरला वाटून द्याव्या असं यांचं मत. म्हणजे 50% हिंदू समाज आणि उर्वरित 50% मध्ये त्यांनी बाकीच्यांना जे आहे ते अरेंज केलेलं. यामध्ये जे दिसते तुम्हाला अँग्लो इंडियन्स, कळते काय असते अँग्लो इंडियन्स? मराठीमध्ये आंग्लो भारतीय. मराठा नाही बाळा. पोर्तुगीज भारतामध्ये 1498 ला आले, त्यांनी गोवा कॅप्चर केलं 1510 ला, 1510. अल्फान्सो दी अल्बुकर्क 1510 ला त्यांनी गोवा कॅप्चर केल्यानंतर गोवा फ्री कधी होते तर 1961 ला. सो 1510 to 1961 450 वर्ष पोर्तुगीजांचं राज्य गोव्यामध्ये राहिलेलं. ठीक आहे. 1664 ला फ्रेंच कंपनी आली. पुढच्या 10-12 वर्षामध्ये त्यांनी पॉंडिचेरी कॅप्चर केलं आणि पॉंडिचेरी म्हणजे पकडून चला की 1680च्या आसपास त्यांनी कॅप्चर केलं असेल. तिथून तर 1954 पर्यंत पॉंडिचेरी हा फ्रेंचांचा हिस्सा होता. म्हणजे देशाला बरीच स्वातंत्र्य 1947 ला भेटलं. कुणाकडनं भेटलं? इंग्रजांकडनं भेटलं.
पण गोवा तरी 1961 पर्यंत पोर्तुगीजांच्या हातात, पॉंडिचेरी 1954 पर्यंत फ्रेंचांच्या हातामध्ये. विचार करा मग, जर 450 वर्ष गोव्यामध्ये सत्ता पोर्तुगीजांची होती, 200-250 वर्ष जर इथे पॉंडिचेरीमध्ये सत्ता फ्रेंचांची होती, तर त्यांचे किती जनरेशन गेले जनरेशन. आणि मी तुम्हाला सांगितलं की यांनी काय केलं, तो सेटअप कॉलनीज. तर कॉलनीज केलं तर ही लोक फॅमिली घेऊन आली. असे कित्येक बिझनेसमॅन भारतामध्ये आलेले, गोव्यामध्ये, पॉंडिचेरीमध्ये, इतरत्र. मग त्यांची फॅमिली इथेच सेटअप झाली, त्यांनी इथेच घरदार घेतले, इथेच त्यांनी जमिनी घेतल्या. त्यांची पुढची जनरेशन हे इथेच सेटअप झालेले. आणि इथे सेटअप झाले, त्यांनी त्यांच्या मूळ देशाला सोडून टाकलं. जे काही आहे कारभार त्यांनी इथेच बसवला. आता पकडून चला की कुठली फॅमिली जर मागच्या 200 वर्षापासून भारतामध्ये राहून राहिली, पण ते पोर्तुगीज आहेत. तर मुद्दा असा आहे की जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 आणि आपल्या देशाचं संविधान जेव्हा लागू होतो 26 जानेवारी 1950 तेव्हा आपण भारतीयांना नागरिकत्व देणार ना, सिटिझनशिप. मग सिटिझनशिप तर आपण त्यांना देणार जो व्यक्ती भारताचा नागरिक. त्यावेळेस कुणाला नागरिकत्व द्यावे आणि कुणाला देऊ नये हा किती मोठा टास्क होता बॉस. एक आपल्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या डोक्याच्या मागे खूप मोठा चक्कर होता की किसको दे किसको ना दे. आता काही प्रॉब्लेम नाही. आता इकडे बाळ जन्माला आलं त्याला भारतीय नागरिकत्व भेटून जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांचे मायबाप, फक्त त्या पोट्ट्याचे मायबाप भारतीय राहायला पाहिजे का. त्यावेळेस मात्र तो चक्कर खूप वेगळा होता. काय प्रॉब्लेम होती ते आपण नंतर बघत बसू. पण आता जरा यांच्याबद्दल बोलून घेऊया. म्हणजे पकडून चला की माझा जन्म जर 1948 ला झाला आणि माझ्या आईबाबांचा जन्म सुद्धा इथेच झालेला होता, माझ्या आजी आजोबांचा जन्म सुद्धा इथेच झालेला होता आणि आम्ही मूळ भारतीय आहोत, इंडियन ओरिजिन, ऑफकोर्स मला नागरिकत्व मिळेल. पण आता विचार करा की गोव्यामध्ये असणारी ती लोक जी मागच्या 100, 150, 200 वर्षापासून भारतामध्ये राहून तर राहिले, पण ते भारतीय इंडियन ओरिजिन आहेत का? ते नाही. मूळ भारतीय तर नाही आहे, ते तर पोर्तुगीज आहेत, पण ते भारतामध्ये राहून राहिले. आणि ते म्हणतात की बाबा आम्ही मागच्या एवढ्या वर्षापासून राहून आलो आहे, आम्ही नाही जाणार कुठे सोडून. हा देश आमचा आहे, हा प्रदेश आमचा आहे, हे घरदार आमचा आहे, आम्ही जाणार नाही, आम्ही या देशामध्ये राहणार. म्हणजे ते पोर्तुगीज लोक, पण त्यांना भारतामध्येच राहायचं आहे. आणि जर ते भारतामध्येच राहायचं आहे आणि मागच्या 100-150 वर्षापासून राहून आले, तर त्यांना आपण सरसकट म्हणजे सिटिझनशिप देणार. पण त्यांना ना आपल्याला एका कम्युनिटीमध्ये बसवावं लागेल की ते इंडियन्स तर आहेत, पण ते इंडियन ओरिजिन नाही आहेत. मग कोणते? तर ते अँग्लो इंडियन्स आहेत. अँग्लो इंडियन्स म्हणजे ते जे युरोपियन्स, पण भारतामध्येच त्यांचं वास्तव्य आणि भारतामध्येच त्यांना कंटिन्यू राहायचं होतं, त्यांना आपण अँग्लो इंडियन्स म्हणून दर्जा दिला. हा दर्जा मागेच भेटून गेला, कधी? 1950 पर्यंत. आता म्हणाल की नाही याला अँग्लो इंडियन्स पाहिजे, तो असं नाही. आता सिटिझनशिप घ्यावं लागते, प्रॉपर सिटिझनशिप घ्यावं लागते, त्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर कळलं अँग्लो इंडियन्स आहे. पॉलिटिक्सच्या वेळेस सुद्धा आपल्याला टर्म नीड बघायची आहे. त्यानंतर पुन्हा यांनी जे रिकमेंडेशन ठेवलेले होते ते असे की बर्मा शुड बी सेपरेटेड फ्रॉम इंडिया, सिंध प्रोव्हिन्सेस फ्रॉम बॉम्बे प्रोव्हिन्सेस अँड ओरिसा शुड बी डिक्लेअर्ड ॲज अन इंडिपेंडेंट प्रोव्हिन्स. 3 पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट सांगते आहे की म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश म्हणजेच बर्मा याला भारतापासून वेगळं करावं. कधी बर्माचं अनेक्झेशन झालेलं? 1885. लॉर्ड डफरीन, थुबा, आठवते ना? हा, 1885 ला भारतामध्ये बर्माचं अनेक्झेशन झालं. म्यानमारचं कमिशन म्हणते गरज नाहीये, त्याला वेगळं करा, त्याला सेपरेट नेशन म्हणून दर्जा द्या, भारताचं प्रशासन वेगळं चालवा, त्याचं प्रशासन वेगळं जाऊ द्या. तर ही सुद्धा रिकमेंडेशन चांगली आहे, उगाच कचरा नको देशामध्ये. त्यानंतर बघा 2 रिकमेंडेशन मांडले त्यांनी. पहिला पॉईंट आहे म्हणजे 2 पैकी सिंधला मुंबईपासून वेगळं करा. मी मागे पण तुम्हाला सांगितलं असणार की बॉम्बे प्रोव्हिन्स कुठपर्यंत पसरलेला होता, सिंध पासून खाली कर्नाटकापर्यंत त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन तेवढं चालायचं. आज विचार करा की सिंध पाकिस्तानमध्ये आहे. म्हणजे एक काळ असा होऊन गेला की बॉम्बे प्रोव्हिन्सेस पाकिस्तानपर्यंत होता, सिंधच्या प्रदेशापर्यंत. यांचं मत हेच की सिंधला बॉम्बेपासून वेगळं करा की जेणेकरून ऍडमिनिस्ट्रेशन अजून सविस्तर चालणार. आणि ओरिसाला एक सेपरेट स्टेट म्हणून, सेपरेट एक प्रोव्हिन्सेस म्हणून दर्जा द्या, हे त्यांनी मागणी केली. तर एवढ्या त्यांच्या रिकमेंडेशन आहेत. या रिकमेंडेशन मध्ये जिथे आक्षेप घ्यायचा आहे भारतीयांना, ते आक्षेप घेण्यासाठी 2 पॉइंट्स आहेत. 2. एक पॉइंट की फक्त 10 ते 15% लोकांनाच मतदानाचा अधिकार द्यावा. तर कारण काय? बाकीच्यांनी काय पाप केलं? जर 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 भारतामध्ये जर भारतीय आहेत तर ऑफकोर्स तो अधिकार भारतीयांना असायला पाहिजे की त्यांचा कोण रिप्रेझेंटेटिव्ह असणार, कोण नसणार. तर त्यामुळे पहिला आक्षेप तर त्यांचा याला घेऊन होता सगळ्यांचा. आणि दुसरा आक्षेप जो होता तो होता स्पेशल पॉवर शुड बी गिव्हन टू द गव्हर्नर. भले इथे म्हणते आहेत की कशासाठी की अच्छा इथे प्रॉपर दिला ना की स्पेशल पॉवर शुड बी गिव्हन टू द गव्हर्नर ऑफ द प्रोव्हिन्सेस ऑफ लॉ अँड ऑर्डर. म्हणजे प्रांतांमध्ये विशेषतः सर्व खास अधिकार
तुम्ही त्या प्रांताच्या गव्हर्नरच्या हाती सोपवून द्या. तर इथे बघा विरोधाभास बघा काय आहे, कॉन्फ्लिक्ट बघा कुठे आहे. पहिला पॉईंट काय म्हणते, 2 पार्टी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इन द प्रोव्हिन्सेस शुड बी अबॉलिश. ठीक, जर 2 पार्टी सिस्टम रद्द झालं तर काय होणार, काय होणार हे सांगा. सरकार कुणाच्या हातात येणार, भारतीयांच्या हातात. अरे 2 पार्टी सिस्टम रद्द करणे म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था रद्द करणे. दुहेरी शासन व्यवस्था काय होती, प्रत्येक लेजिस्लेचर मध्ये जेवढे सदस्य होते त्यापैकी 80% भारतीय राहणार होते, 20% युरोपियन्स. अरे पण तरी त्यांनी पावसर युरोपियनच्या हातात सोपवलेले होते ना. इथे काय म्हणते यांची प्रोव्हिजन, म्हणते की त्याला खतम करा आणि कम्प्लिटली राज्याला ऑटोनॉमी द्या, म्हणजे त्याला स्वायत्तता द्या. म्हणजे आता प्रांतांना जर स्वायत्तता मिळाली म्हणजे प्रांतांमध्ये स्पेशल सत्ता कुणाची आली, भारतीयांची पूर्णपणे. म्हणजे आता भारतीयांना जसं वाटेल तसे ते बिल पास करतील, तसे ते आपल्या राज्याचं प्रशासन चालवतील, राईट. पण इकडे एका हातामध्ये अधिकार दिले जात आहेत आणि दुसऱ्या हातामध्ये अधिकार काढून टाकले जात आहेत. इथे भलेही म्हणते की प्रांतांना स्वायत्तता द्या आणि लगेच रिकमेंडेशन टाकते की सम स्पेशल पॉवर शुड बी गिवन टू द गव्हर्नर. नाही, स्पेशल पॉवर शुड बी गिवन टू द गव्हर्नर ऑफ द प्रोव्हिन्सेस फॉर लॉ अँड ऑर्डर. म्हणजे त्या प्रांताच्या गव्हर्नरला, राज्यपालाला विशेषाधिकार द्या. मग त्यांना विशेष अधिकार कोणत्या कोणत्या स्तरावर मिळेल. एक्झाम्पल घ्या, तुम्ही संपूर्ण सगळी लोक भारतीय आहे, हा एक स्टेट आहे, बॉम्बे प्रोव्हिन्स आहे पकडून चला, ऑटोनॉमस स्टेट आहे, कारण की सगळे 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 भारतीय आहेत, सगळे अधिकार तुमच्या हातामध्ये आहेत. तर तुम्ही तुमच्यानुसार बिल आणू शकता, बिल पास करू शकता, प्रस्ताव आणू शकता, रिझोल्युशन मांडू शकता, पास करू शकता, सगळं करू शकता. पण तुमचे पास झालेले रिझोल्युशन, तुमचे पास झालेले बिल, मोशन्स जेव्हा अंतिमतः साईनला जातील तर कोणाच्या हातात जातील, गव्हर्नरच्या हातात. आणि इथे मते आहे की राज्यपालाला विशेष अधिकार द्या. म्हणजे त्याला एवढा विशेष अधिकार आहे की तुम्ही पास केलेल्या बिलाला तो कधीही रिजेक्ट करू शकते. मग त्या ऑटोनॉमीला काय अर्थ आहे, म्हणजे पुन्हा नाही इथे लॉलीपॉप देऊन राहिली आहे सरकार. म्हणजे एका हाताने पुन्हा 30 झाले ना अधिकार देणे आणि दुसऱ्या हाताकडनं काढून टाकणे. म्हणून भारतीयांनी याचा जबरदस्त विरोध केलेला. ही रिकमेंडेशन, जरी यातले काही रिकमेंडेशन चांगले असले तरी पण याचा जबरदस्त विरोध झालेला दिसतो. आणि एवढा विरोध होता म्हणून मग तिकडे म्हणजे जिकडे तिकडे फक्त आणि फक्त देशामध्ये मोर्चे, नारेबाजी, आंदोलनं सुरू की आम्ही या रिपोर्टला बिलकुल भारतामध्ये लागू होऊ देणार नाही. त्यावेळेस होता सेक्रेटरी ऑफ स्टेट बर्कनहेड, भारत मंत्री. आणि तो भारत मंत्री बर्कनहेड या गोष्टीला घेऊन एवढा चिडला की भारतीय एवढे विरोध करून राहिले आहे तर नेमकं करावं काय. तर त्यासाठी त्या बर्कनहेडनी भारतीयांना चिडून एक चॅलेंज केलं की तुम्हाला जर वाटते की कायदा कसा तयार करावा लागतो किंवा कायदा कसा तयार होतो हे तुम्हाला समजते तर चला मी तुम्हाला चॅलेंज करतोय, तुम्ही सगळे भारतीय पॉलिटिकल पार्टी एकत्र होऊन एक बिल तयार करा आणि बिल आम्हाला पाठवा. आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीने एकत्र येऊन जर बिल तयार केलं आणि आमच्याकडे पाठवलं आणि आम्हाला जर ते बिल पटत असेल तर आम्ही ते बिल पास करू आणि तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जो आहे तो आम्ही कायदा मिळवून देणार. फक्त सगळी पॉलिटिकल पार्टी भारतातले एकत्र येऊन तुम्हाला त्यावर बिल तयार करायचं आहे. बर्कनहेडला काय वाटलं की हिंदू मुस्लिमांमध्ये एवढे हेवेदावे आहेत, काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये एवढ्या समस्या आहेत की या पॉलिटिकल पार्टीज कधी एकत्र येणार नाही आणि हे कधी बिल पास होणार नाही. म्हणून त्यांनी चॅलेंज तर करून टाकलं. पण बर्कनहेड काही वेळेसाठी फसला आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टींनी, मग ती प्रजा पक्ष असेल, ती हिंदू लिबरल पक्ष असेल, सगळे पॉलिटिकल पार्टींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि एकत्र बसून भारतासाठी एक बिल तयार करण्याचा त्यांचा आता निर्धार की जेणेकरून आता कायदा भारतीयांच्या अनुसरून भारतीयांना मिळेल. तर इथे बर्कनहेडला चॅलेंजला आपल्या भारतीय लीडर्सनी एक्सेप्ट केलं आणि एक्सेप्ट करून मग पुढे नेमक्या काय मीटिंग झालेल्या त्याला आपल्याला बघायचं आहे. एवढं आधी तुम्ही लिहून घ्या, शॉर्ट मध्ये लिहा, सांगतो भरपूर आहे. या की स्वराज्य पक्षाच्या गोलमेज परिषदेच्या मागणीमुळे मुडियन समिती गठीत करण्यात आली होती. मुडियन समितीच्या अहवालावरून 1925 ला रॉयल कमिशन स्थापन झाली. या रॉयल कमिशनचा पुढे अध्यक्ष सर जॉन इल्ब्रुज सायमन, जॉन सायमन. त्याच्या पप्पाचं नाव लिहायचं काय खूप गरज नाही आहे. झालेत पण हा नेक्स्ट टाका. सायमन कमिशन मध्ये 7 सदस्य होते. थोडं कष्ट करून इमेज बघून लिहून घ्या किती पार्टी, कोणत्या पार्टीचे किती होते. खालची माणसं मोजू नका, खाली 8 माणसं आहेत. यात एकही भारतीय नसल्या कारणाने भारतीयांनी सायमन कमिशनचा विरोध केला. झालं का बघा, एक की पॉइंट इथे दिलेला. ठीक आहे, चुकून प्रश्न बनू शकतो की मला सांगा की जसं आज
भारताचं प्रशासन चालवण्याकरिता आपल्याला काही दर ठराविक वर्षांमध्ये कायदा आणण्याची गरज म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बनवण्याची गरज आहे का? नाही. भारताचं एक परमनंट कॉन्स्टिट्यूशन आहे. अमेंडमेंट करू शकतो आपण, त्यामध्ये बदल करू शकतो, जे की महत्वाचं आहे. अमेंडमेंट करणे आवश्यक आहे, जिथे जिथे गरज पडते आपण करतो. पण त्यावेळेस काही परमनंट कॉन्स्टिट्यूशन होतं आपलं नाही. साधारणतः एक 10 वर्षामध्ये, दर 10 वर्षामध्ये आपल्याला दिसते की कायदे यांनी पाठवलेले. जसं लास्ट टाइम कायदा 1909 ला आला, त्यानंतर 1919 ला आला, त्यानंतर एक्सपेक्टेड आहे की पुढे एक कायदा येणार. तर प्रत्येक कायद्यामध्ये कुठली ना कुठली एक अशी आर्टिकल टाकली असेल ना, जी आर्टिकल गव्हर्नमेंटला पॉवर देते की तुम्ही या आर्टिकलच्या तहत भारतासाठी पुढील कायदा आणू शकता. तर 1919च्या सेक्शन 84 मध्ये ही तरतूद होती की ते पुढे भारतासाठी नवा कायदा आणू शकतील. तर सायमन कमिशन कशासाठी नेमली गेली? भारताला कसा कायदा मिळू शकतो या आधारावर रिकमेंडेशन देण्याकरिता. तर नेमकं म्हणून आपण म्हणालो की सायमन कमिशन वॉज इस्टॅब्लिश अंडर सेक्शन 84 ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1990. 1919च्या मॉन्टफोर्ट कायद्याच्या 84व्या कलमानुसार सायमन कमिशनचं अपॉइंटमेंट झालेलं होतं. ऍटलीस्ट सेक्शन 84 लक्षात घ्या, खूप काही महत्वाचं नाहीये. भारतीयांनी मात्र सायमन कमिशनचा विरोध केला, कारण की तर एकही भारतीय नव्हता. असं लिहा की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये लॉर्ड सिन्हा, लॉर्ड सभागृहात आणि शहापूरची सकलत कॉमन्स मध्ये सदस्य असूनही, 2 भारतीय सदस्य असूनही यांची नेमणूक कमिशन मध्ये केली गेली नव्हती. 3 फरवरी 1928 ला सायमन कमिशन मुंबईमध्ये आली असता. मुंबईमध्ये त्याचा विरोध. तरीही त्यांनी 6 महिने देशाचा दौरा केला. सायमन कमिशन लाहोरला गेली असता. लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा निघाला असता. पोलिसांनी लालाजींवर लाठ्या बरसवल्या. एवढा विरोध असूनही सायमन कमिशननी आपला अहवाल सरकारला सोपविला. एवढा विरोध असूनही कमिशननी आपला अहवाल सरकारला सोपविला. ठीक आहे. लास्ट एकदम शॉर्ट मध्ये एवढे, कारण की रिपोर्टचे रिकमेंडेशन लिहिण्यापेक्षा एका लाईन मध्ये लिहून देतो. असं लिहा की रिपोर्टनुसार प्रांतांना स्वायत्तता मिळत असली तरी, प्रोव्हिन्सेसला ऑटोनॉमी जरी मिळत असली तरी पण गव्हर्नरला विशेष अधिकार, प्रांतांना स्वायत्तता मिळत असली तरी गव्हर्नरला विशेष अधिकार मिळणार होते. नेक्स्ट हेडिंग द नेहरू रिपोर्ट. पॉइंट मी तुम्हाला सांगितलंय, ठीक आहे, लिहिण्याची गरज नाही आहे, की हे जेवढा काही विरोध होता, या विरोधाला घेऊन त्यावेळेस जो सेक्रेटरी ऑफ स्टेट लॉर्ड बर्कनहेड, त्या बर्कनहेडनी चॅलेंज केलं ना भारतीयांना. तो पॉइंट तुम्ही लिहिला नाहीये, मी तुम्हाला ओरली सांगतोय. बर्कनहेडनी चॅलेंज केलं होतं की सगळ्या इंडियन पॉलिटिकल पार्टीज जर एकत्र येऊन तुम्ही जर कायदा तयार करत असाल, तुम्ही जर तेवढी हिंमत ठेवत असाल, धमक ठेवत असाल, तर आम्ही तुमच्या त्या बिलाचा विचार करू. आणि भारतीयांनी याचं जे एक प्रकारचं जे चॅलेंज होतं, प्रपोजल नव्हतं, चॅलेंज होतं, ते चॅलेंज स्वीकार. आणि जर चॅलेंज स्वीकारलाय तर आता एक रिपोर्ट तयार होणार. तर त्या रिपोर्टलाच आपण, रिपोर्ट म्हणजे काय की भारतासाठी कायदा कसा असेल त्या आधारावर रिपोर्ट तयार होणार आहे. त्या रिपोर्टला आपण म्हणतो नेहरू रिपोर्ट. जरा समजून घ्यायला काय, नंतर कन्फ्युजन राहणार. सगळे पॉलिटिकल पार्टीज एकत्र येऊन एकाच मंचावर बसून आपल्या देशासाठी कसा कायदा राहावा यासाठी विचार करणार आहेत. यामध्ये काँग्रेसही राहील, ऑफकोर्स राहीलच, मुस्लिम लीग सुद्धा राहणार आहे, त्यानंतर हिंदू लिबरल पार्टी सुद्धा राहील, प्रजा पार्टी सुद्धा राहील, होऊ शकते आता छोटी असली तरी पण कम्युनिस्ट पार्टी सुद्धा राहणार, आणि अजूनही जे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या जरा एकत्र येतील. पण हे सगळे पॉलिटिकल पार्टीज एकत्र जरी आले तरी पण जी काही कमिटी अपॉइंट होत आहे या पार्टीची, त्याचा कोणी ना कोणी तर अध्यक्ष असेल. विदाऊट अध्यक्ष तर काम चालणार नाही. तर त्यामुळे या सगळ्या कामकाजासाठी जो व्यक्ती ऍज अ चेअरमॅन अपॉइंट झालेली ती व्यक्ती होती मोतीलाल नेहरू. तर मोतीलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली हे सगळं काम चालणार होतं. म्हणून ती जी काही रिपोर्ट बनणार, जी आपण सरकारला सोपवणार आहोत की भारताला अशा प्रकारे या पद्धतीचा कायदा द्यावा, त्या रिपोर्टला आपण नेहरू रिपोर्ट म्हणणार आहोत. पण लक्षात घ्या, नेहरू रिपोर्टला घेऊन जे कन्फ्युजन असते, नेहरू रिपोर्टचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू नसून ते मोतीलाल नेहरू आहेत. पप्पा आहे पप्पा, ठीक आहे, चच्चा नाही. ठीक आहे, याला एकदम क्लिअर करून टाका. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं काम चालणार आहे. तर यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली जी पहिली बैठक भरली की भारतासाठी कसा कायदा, आपण काय विचार करू शकतो, यासाठी पहिली बैठक भरली होती मुंबईमध्ये 1928 ला. आणि 1928च्या या मुंबई बैठकीचे अध्यक्ष होते डॉक्टर अन्सारी. अन्सारी सुद्धा काँग्रेसचेच नेते.
ऑफकोर्स डॉक्टर अन्सारी हे अध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त मग मुस्लिम लीगचे नेते म्हणून ऑफकोर्स बॅरिस्टर जिना तिथे उपस्थित होते आणि बाकी पॉलिटिकल पार्टीचे सुद्धा सदस्य जे आहेत तिथे उपस्थित होते. तर सगळ्यांनी मिळून काही मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये 3 पॉइंट्स ज्यावर जास्त भर दिला गेला की आपल्याला जो काही कायदा मिळेल त्या कायद्याचं स्वरूप कसं असायला पाहिजे. 3 पॉइंट्स होते. फर्स्ट पॉइंट जे सांगते की भारतीयांना किंवा स्वराज्य ज्याला म्हणू शकतो आपण की स्वराज्य हे भारतीयांसाठी इंग्रजांनी डिक्लेअर करावे, हा फर्स्ट पॉइंट होता. पण जरा स्वराज्याला घेऊन आपण बोलून घेऊ की हे कोणत्या स्वराज्याची मागणी करून राहिले, कारण की याच्या आधी पण आपण स्वराज्याच्या डेफिनेशन्स बघण्याचा प्रयत्न केलेला होता. स्वराज्य 2 प्रकारचे राहू शकतात. स्वराज्य एक तर टोटल स्वराज्य, पूर्ण स्वराज्य, किंवा मग टोटल इंडिपेंडन्स, किंवा मग कॉलोनियल म्हणजे वसाहतीचे स्वराज्य. दोघांमध्ये काय फरक आहे आपण बोललो आहोत. पूर्ण स्वराज्य आहे म्हणजे इंग्रजांची कुठेच काही सत्ता नाही आहे. जर कॉलोनियल आहे तर प्रोव्हिन्सेस मध्ये भारतीयांची सत्ता आणि सेंट्रल मध्ये इंग्रजांची सत्ता. तर इथे ज्या स्वराज्याची मागणी होत आहे ते स्वराज्य कॉलोनियल आहे, लक्षात घ्या. हा पॉइंट महत्वाचा आहे. आणि का कॉलोनियल आहे, टोटल इंडिपेंडन्स नाही. म्हणजे बघा आपण काय तेच 30 वर्षापासून फालतूची मागणी करून राहिलोय वसाहतीचे स्वराज्य. काय प्रॉब्लेम आहे. यासाठी विशेषतः गांधीजींनी हा मुद्दा उचलून धरलेला होता की सध्या पूर्ण स्वराज्याची मागणी करू नका. आता का गांधीजी जवळपास 2-3 दिवस झाले आपल्याला दिसले नाही. आता इसके बाद विल तुरंत आने वाले हो. गांधीजींनी प्रस्ताव मांडलेला होता की टोटल इंडिपेंडन्स बद्दल सध्या कोणी चर्चा करू नका. सध्या आपण वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करूया. का गांधीजी अशी मागणी करून राहिले, इसके पीछे एक बडी स्टोरी है, त्याला आपण एक 10-15 मिनिटांनंतर बोलू. तर ठीक आहे, इथे स्वराज्य हा एक उद्देश ठेवला गेला या बिलामध्ये. त्यानंतर दुसरा मुद्दा मांडला गेला की भारतीयांना वेगवेगळ्या प्रकारचे फंडामेंटल राईट्स सरकारने प्रोव्हाइड करावे आणि अशा 19 फंडामेंटल राईट्सची लिस्ट बनवलेली होती की बॉस हे आमचे असे अधिकारांची मागणी आहे. 19 मूलभूत अधिकार आम्हाला भारतीयांना तुम्ही प्रदान करून द्यावे. तर हा दुसरा पॉइंट होता महत्वाचा. ऑफकोर्स स्वराज्याच्या मागणीला घेऊन सगळे पक्षीय सपोर्ट करतील. 19 फंडामेंटल राईट्सला घेऊन सुद्धा सगळे पॉलिटिकल पार्टी सपोर्ट करतील. तिसरा पॉइंट जो काँग्रेसने विशेषतः मांडला त्याला घेऊन झालेली प्रॉब्लेम. आणि तिसरा पॉइंट असा होता की भारतामध्ये जेवढी मायनॉरिटीज कम्युनिटी आहेत त्या मायनॉरिटी कम्युनिटीला मिळणारं सेपरेट इलेक्टोरेट रद्द करून त्या ठिकाणी त्यांना रिझर्वेशन द्यावे. आता हा जो पॉइंट डॉक्टर अन्सारी यांच्या मार्फत बोलला गेलेला की भारतीय मायनॉरिटीजला मिळणारं सेपरेट इलेक्टोरेटच्या जागी रिझर्वेशन द्यावे, तर थोडा विचार करून घेऊया की याला घेऊन कोण कोण विरोध करू शकते. काय वाटते तुम्हाला, कोण विरोध करू शकते? मुस्लिम. ऑफकोर्स मुस्लिम समाजाला 1909च्या कायद्यानुसार सेपरेट इलेक्टोरेट मिळालेला आहे. 1919च्या कायद्यानुसार सिखांना सुद्धा मिळालेला आहे. आणि जर काही कम्युनिटीजला सेपरेट इलेक्टोरेट मिळालं आहे म्हणजे एक प्रकारे 100% रिझर्वेशन मिळालेलं आहे. जर त्यांना म्हटलं जात आहे की एक काम करा, तुम्ही सेपरेट इलेक्टोरेट मागू नका, तुम्हाला रिझर्व्ह जागा दिल्या जातील, रिझर्वेशन दिलं जाईल, तर इकडे बॅरिस्टर जिन्नाच्या पोटात तर दुखेल. आणि म्हणून जिन्नानी या मुद्द्याचा विरोध केला की नाही बॉस, हा पॉइंट काही जमला नाही, या पॉइंटला जरा बाजूला करा. मायनॉरिटीचा जो अधिकार आहे, जो हक्क आहे सेपरेट इलेक्टोरेटचा, तो त्यांना अधिकार मिळायला पाहिजे. या पॉइंटला घेऊन जिन्ना आणि काँग्रेस यांच्यामध्ये झाला वाद. आणि वाद एवढा की बॅरिस्टर जिन्ना फायनली त्या मीटिंग मधनं धमकी देऊन निघाला की जर हा पॉइंट काढला गेला नाही, वगळला गेला नाही, तर मुस्लिम लीगचा पाठिंबा या बिलाला राहणार नाही. आणि लक्षात घ्या, जर मुस्लिम लीगचा पाठिंबा नसेल तर तिकडे बर्कनहेडला बोलायला तोंड राहून जाईल. मी म्हटलं होतं की सगळ्या पॉलिटिकल पार्टीजने एकत्र येऊन बिल तयार करायचं आहे, तिथे त्याला तोंड मिळेल. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट, 2 इंटरेस्टिंग गोष्ट, आधी आताच्या पॉइंटची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणतोय. डॉक्टर अन्सारी म्हणतात, डॉक्टर अन्सारी स्वतः अध्यक्षतेखाली एक प्रस्ताव मांडतात आणि म्हणतात की जेवढे मायनॉरिटीज आहेत, मग त्यामध्ये मुस्लिम सुद्धा, त्यांना सेपरेट इलेक्टोरेट नसेल. आणि डॉक्टर अन्सारीच्या याच पॉइंटला अली इनाम काँग्रेसचा नेता, त्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद काँग्रेसचे लीडर हे सपोर्ट करतात. म्हणतात की बरोबर, कुणालाही सेपरेट इलेक्टोरेट नसेल, जे काही असेल रिझर्वेशन असेल. याला विरोध करणारे मुस्लिम लीगचे बॅरिस्टर जिन्ना म्हणतो की मुस्लिमांचे जर अधिकार कोणी काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि जिन्नाच्या या पॉइंटला मोहम्मद शफी सुद्धा पाठिंबा देतो. मी जेवढे नावं घेतले सगळेच्या सगळे मुस्लिम आहेत. याला पकडणारे डॉक्टर अन्सारी मुस्लिम आहे, अली इनाम मुस्लिम आहे, मौलाना अबुल कलाम आझाद मुस्लिम आहे, म्हणतात सेपरेट इलेक्टोरेट नसेल. आणि त्यांच्या विरोधामध्ये जिन्ना मुस्लिम आहे, मोहम्मद शफी मुस्लिम आहे, ते म्हणतात की बिलकुल असेल. तर लक्षात घ्या, मुद्दा हा धर्माच्या पॉलिटिक्सच्या जास्त पॉलिटिकल आयडिओलॉजीचा मुद्दा होता.
म्हणजे काँग्रेस म्हणतात नसेल, तर मग तो मुस्लिम समाज जरी असला तरी तो म्हणतात की नसेल, आणि इकडे मुस्लिम लीग म्हणताना असेल तर मग कोणी असू द्या. कळते का? असा सगळा तिगडा इथे सुरू झालेला, आणि हा पॉइंट कुठेतरी आपल्याला डॅमेज होऊ शकते पुढे. अच्छा, अजून एक महत्वाची गोष्ट जी इंटरेस्टिंग ज्याला पडायला, आठवा मी तुम्हाला एग्जाम्पल दिलं होतं की बचपन में बिछड़ने वाले दो भाई बड़े होने के बाद मिले तो बड़े भाई ने छोटे भाई को बहुत प्यार दिया. आठवते मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. काय पाहिजे रे बॉडा? आयफोन 18 देतो, लॅपटॉप पाहिजे देतो, काय पाहिजे देतो. मग एवढा लाड पुरवल्यानंतर ते लहानचं पोट्ट जे आहे त्याच्या डिमांड तर वाढतीलच, आणि उद्या चालून जर तो भाऊ म्हणेल, ए भाऊ जास्त लाडात नको येऊ का तू, किती पुरवू मी, झालं झालं गपचूप बस, तर लहान भावाच्या मनामध्ये राग तर येणार आहे. मग आठवा लखनौ सेशन 1916, 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये काँग्रेसनी मान्य केलं होतं ना यांचा सेपरेट इलेक्टोरेट, की आम्ही मान्य करतो, काँग्रेसच्या मंचावर मान्य केलं जात आहे की तुम्हाला विभक्त मतदारसंघ असावा. आम्ही मान्य करतो की व्हॉइसरोच्या काउन्सिलमध्ये जेवढ्या काही जागा असतील त्यापैकी 3/4 जागा या तुमच्या असतील. एवढं तर तुम्ही देऊन ठेवलेलं आहे लखनौ सेशनमध्ये. आणि लखनौ सेशनच्या 12 वर्षानंतर जर तुम्ही प्रस्ताव मांडून राहिले की कुठल्याच मायनॉरिटीजला सेपरेट इलेक्टोरेट नसेल, तर हा एक प्रकारे तुम्हीच मोडलेला लखनौ करार आहे. लखनौ करारामध्ये दिले गेलेले प्रॉमिसेस हे तुम्ही स्वतः मोडून राहिले, तर इथे काँग्रेसचा हा जो पॉलिटिकल अजेंडा आहे हा कुठेतरी गडबडलेला आहे. लक्षात घ्या, काय आहे की जर भारताचं सेपरेशन झालं, एकट्या जिन्नाला दोष देऊन चालणार नाही, एकट्या इंग्रजांनाही दोष देऊन चालणार नाही. आपल्याला ही बघावं लागेल की इंटरनल पॉलिटिक्स काय चालू होतं, काँग्रेस कधी काय कशी वागली. ऑफकोर्स कुठे ना कुठे इम्पॅक्ट तर त्याचाही पडलाच असेल. आणि इथे हा जो पॉइंट आहे जे म्हणतात की सेपरेट इलेक्टोरेट नसायला पाहिजे, त्यामुळे जिन्ना जो आहे तो चिडला, धमकी देऊन गेला की हा पॉइंट जर काढला नाही तर आम्ही तुमच्या या बिलाला सपोर्ट करणार नाही. तरी सुद्धा फायनल मीटिंग जी होणार होती पुढे, ती मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती, आणि ती होणार होती कलकत्त्याला. त्याच वर्षी 1928ला, म्हणजे पहिली बैठक झाली मुंबई, त्याच वर्षी दुसरी बैठक होणार होती कलकत्ता. कलकत्ता अधिवेशनाचे कलकत्ता सेशनचे, कलकत्ता मीटिंगचे अध्यक्ष हे मोतीलाल नेहरू होते, अन्सारी नव्हता. नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा तोच ड्राफ्ट मांडला गेला जो मुंबईमध्ये मांडला गेला होता, आणि तेच सगळे पॉइंट होते ज्या पॉइंटमध्ये तो सुद्धा पॉइंट तुम्हाला दिसणार की मायनॉरिटीजला सेपरेट इलेक्टोरेट नसेल. आणि बॅरिस्टर जिन्नासमोर पुन्हा जेव्हा हा पॉइंट आला, तर जिन्नांनी सरळ सरळ घोषित केलं की मग आता आमचा सपोर्ट सुद्धा तुम्हाला नसेल, तुम्ही तुमची रिपोर्ट बनवत बसा, आम्ही आमची वेगळी रिपोर्ट बनवून जे आहे ते सरकारला देणार. तर इथे बघा गडबड अशी झाली की फक्त त्या पॉइंटमुळे मुस्लिम लीगनी नेहरू रिपोर्ट मधनं हात बाहेर काढून टाकला. इकडे नेहरू रिपोर्ट तयार झाली, आणि नेहरू रिपोर्ट यांनी सरकारला सोपवली की बाबा या आधारावर तुम्ही कायदा द्यावा. आणि बॅरिस्टर जिन्ना यांनी आपले 14 पॉइंट्स, ज्याला आपण म्हणतो 14 पॉइंट्स ऑफ जिन्ना, हे वेगळे तयार केले. ज्या 14 पॉइंट्स मध्ये त्यांनी हे स्वरूप मांडलं होतं की देशाला कसा कायदा जो आहे तो तुम्ही पारित करून द्यावा. तर जिन्ना आपले 14 पॉइंट्स वेगळे मांडतोय, इकडे काँग्रेसनी आपली नेहरू रिपोर्ट वेगळी मांडली. म्हणजे सरकारकडे दोन प्रस्ताव आले की या 2 प्रस्तावाचा विचार करून तुम्ही कायदा निका तयार करावा. ऑफकोर्स मात्र सरकारला तोंड आहे बॉस, एक रिपोर्ट असती त्यांनी विचार केला असता, 2 रिपोर्ट आहे तर ते कदाचित विचार करणार नाही. पण तरी काँग्रेसने जेव्हा नेहरू रिपोर्ट सबमिट केली, तेव्हा काँग्रेसनी सरकारला या गोष्टीला घेऊन बजावलं होतं की आम्ही तुम्हाला फक्त 1 वर्षाचा कालावधी देतो, 1 वर्षामध्ये तुम्ही या रिपोर्टचा अभ्यास करा, विचार करा, आणि आमच्यासाठी काहीतरी कायदा देण्याबद्दल हालचाली करा, नाहीतर आम्ही कुठली एक मोठी स्टेप घेणार. 1 वर्षामध्ये पुढे काय होईल ते आपण बघणारच. पण इथे एवढ्या वर्षानंतर जिन्ना आणि काँग्रेस ऍटलीस्ट एका मंचावर जे आलेले होते, त्या एका पॉइंटमुळे सगळी गडबड झाली, आणि मुस्लिम लीग आणि जे काँग्रेस होती यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स होते हे प्रॉब्लेम जरा वाढतच गेले. आता लक्षात घ्या बघ, सेम इयर 1928ला काँग्रेसचं सेशन आपण बघणार. सेम वर्षी काँग्रेसचं सेशन हे कलकत्त्यालाच झालेलं, आणि कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष हे मोतीलाल नेहरूच होते. लक्षात घ्या, म्हणजे ही नेहरू रिपोर्टची बैठक पण कलकत्त्याला, काँग्रेसचं अधिवेशन सुद्धा कलकत्त्याला, दोन्ही मीटिंग असेल किंवा सेशन असेल, अध्यक्ष जे आहे ते मोतीलाल नेहरूच दिसतात. जवळपास इकडे 1 वर्ष आता होऊन गेलं, आणि सरकारने आतापर्यंत कुठे काही याबद्दल जो आहे तो निर्णय घेतलेला नाही. इथे एक महत्वाचं सेशन राहून गेलं रे, याबद्दल कुठे काही निर्णय घेतला नाही. आणि 1929 जेव्हा वर्ष आलेलं, तेव्हा 1929चं वर्ष हे जरा आपल्यासाठी महत्वाचं ठरतंय. का महत्वाचं ठरतं त्याला समजून. 1929ला काँग्रेसचं अधिवेशन होणार होतं लाहोरला, आणि लाहोरच्या अध्यक्षस्थानावर, आधी त्या लाहोरच्या अधिवेशनाच्या आधी सुद्धा तुम्हाला एक स्टोरी सांगतात. 1928ला
पंडित जवाहरलाल नेहरू हे ब्रुसेल्सला गेलेले होते. ब्रुसेल्समध्ये एक कॉन्फरन्स भरली होती, एक वर्ल्ड कॉन्फरन्स भरली होती आणि ब्रुसेल्सची कॉन्फरन्स मध्ये सगळे सदस्य ते हजर होते, ते देश हजर होते जे देश इंग्रजांच्या किंवा कोणा ना कोणाच्या पारतंत्र्यामध्ये आहेत, जे डिपेंडेंट आहेत कुणावर. तर त्या सगळ्या पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या देशांची एक परिषद ब्रुसेल्समध्ये भरलेली होती. ऑफकोर्स भारताचे प्रतिनिधी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना मान मिळाला की तुम्ही जा, तुम्ही ॲज अ रिप्रेझेंटर म्हणून तिथे भारताला रिप्रेझेंट. तर जेव्हा नेहरू तिथे गेले ब्रुसेल्स परिषदामध्ये आणि जेव्हा सगळ्या देशांच्या रिप्रेझेंटरचं त्यांनी मत ऐकलं, तर सगळे जे डिपेंडेंट कंट्रीज होत्या पारतंत्र्यामधले असणारे देश आणि त्यांचे जे रिप्रेझेंटर आलेले होते, त्या सगळ्यांची एकच मागणी होती की आम्हाला पूर्ण स्वराज पाहिजे, पूर्ण स्वराज पाहिजे, टोटल इंडिपेंडन्स. आणि नेहरू इथनं जो पॉईंट घेऊन गेले होते की ऍटलीस्ट आम्हाला वसाहतीचं स्वराज्य पाहिजे, यासाठी आम्ही भारतामध्ये चळवळ करून राहिलो. तर नेहरूची तिथे एक मेंटॅलिटी बनली की आपण यार क्या कुएं के मेंढक है क्या, मतलब पूरी दुनिया जो है जो पारतंत्र्यामध्ये आहे ते मागणी करून राहिली की आम्हाला टोटल इंडिपेंडन्स पाहिजे आणि अजूनही आपण जे आहे ते वसाहतीच्या स्वराज्याचीच मागणी करून राहिलो. तर जेव्हा ते परतले तर एक मेंटॅलिटी घेऊन परतलेले होते. हा पॉईंट महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, 1928ला जेव्हा नेहरू रिपोर्ट सबमिट होणार होती त्याच्या आधी जेव्हा स्वराज या शब्दाचं डेफिनेशन करण्याची गरज पडली, तेव्हा गांधीजींनी म्हटलं की टोटल इंडिपेंडन्सची मागणी नाही करायची, स्वतः आता सध्या वसाहतीच्या स्वराज्याची आपण मागणी सरकारपुढे घेऊया. गांधीजींचं हे जे काही ऍक्शन होतं याला घेऊन काँग्रेसचे 2 लीडर हे बिलकुल अनहॅपी होते आणि त्यापैकी एक होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे होते सुभाषचंद्र बोस. गांधीजींची वसाहतीचे स्वराज्य का, टोटल इंडिपेंडन्स का नाही, याला घेऊन हे दोन्ही नेते नाराज. आणि म्हणून या दोघांचं मत असं होतं की नाही यार, आपण टोटल इंडिपेंडन्ससाठी लढायला पाहिजे, लढायला पाहिजे. आणि टोटल इंडिपेंडन्ससाठी कसं लढायला पाहिजे यासाठी यांनी आपली एक वेगळी संघटना स्थापन केलेली होती दोघांनी मिळून, ज्याला आपण इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग या नावाने ओळखतो. सो इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना बोस आणि नेहरू यांनी मिळून केली होती. कारण मी तुम्हाला सांगितले आहेत, कारण की गांधीजींचं स्टँड कॉलोनियल साठी आहे. ब्रुसेल्स परिषदामध्ये नेहरू आपली मेंटॅलिटी घेऊन आलेले, तर त्यामुळे एक चांगली संघटना स्थापन झालेली आहे, या दोघांनी स्थापन केलेली आहे. काय सांगितलं मी नाव? इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग. ठीक आहे. 1928 बोस आणि नेहरू यावर प्रश्न बनलाय की इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग कुणी स्थापन केली किंवा या दोघांनी मिळून कोणती संघटना स्थापन केली, यावर प्रश्न बनला आहे. आणि फायनली 1929 जेव्हा हे वर्ष आलं तेव्हा 1929ला काँग्रेसचं अधिवेशन, काँग्रेस सेशन हे लाहोरला अरेंज होईल असं ठरलेलं. तर लाहोरमध्ये आता काँग्रेस अधिवेशन अरेंज होणार आहे आणि या लाहोर अधिवेशनाचं अध्यक्षस्थान बापानंतर पुराकडे आलं. म्हणजेच या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष झालेले. आणि हे अधिवेशन आपल्या देशाच्या इतिहासामध्ये काँग्रेसच्या सगळ्यात गाजलेल्या अधिवेशनापैकी एक अधिवेशन आहे. म्हणजे जेवढे काही महत्वपूर्ण अधिवेशन बघितले ना, त्यामध्ये आपण म्हणू शकतो की सगळ्यात वरचढ आपण या अधिवेशनाला स्थान देऊ शकतो, जागा देऊ शकतो. का जागा देऊ शकतो त्याला समजून घ्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भरलेल्या या लाहोर अधिवेशनामध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये काँग्रेसच्या मंचावरनं एक खूप महत्वपूर्ण घोषणा झाली आणि ती घोषणा ही की यानंतर काँग्रेससाठी जे अंतिम ध्येय असणार ते अंतिम ध्येय असणार आहे टोटल स्वराज, पूर्ण स्वराज, कंप्लीट इंडिपेंडन्स. यानंतर काँग्रेस फक्त आणि फक्त एकाच उद्देशावर काम करणार आणि ते उद्देश असणार आहे पूर्ण स्वराज. तर पूर्ण स्वराज हा शब्द पहिल्यांदा लाहोर अधिवेशनामध्ये वापरला गेला, शब्द पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्फत वापरला गेलेला. आणि त्यामुळे आपल्या देशाच्या राजकारणाला एक नवीन डायरेक्शन भेटलं, एक नवीन दिशा भेटली. पण यांनी, नेहरूंनी ऍज अ अध्यक्ष म्हणून केली गेलेली ही मागणी काही गांधीजींना आवडली नाही आणि गांधीजी नेहरूंवर गंभीर नाराज झाले. आणि गांधींचं मत आहे की का, गांधीजींची माफी मागायला गेले होते नेहरू आणि नेहरू म्हणतात की गांधीजी मी माफी मागतो मनापासनं, पण सध्या देशाच्या तरुणांची ही मागणी आहे की आपण पूर्ण स्वराज्यासाठी लढायला पाहिजे. गांधीजींचा एकच क्वेश्चन मार्क, व्हाय, का. आणि मग ते म्हणतात तुम्ही स्वतःची भाषा बोला, तुम्ही दुसऱ्यांची भाषा बोलू नका. गांधीजींचं मत बघा काय आहे. गांधीजी काय म्हणून राहिले, तुम्ही स्वतःची भाषा बोला, तुम्ही दुसऱ्यांची भाषा बोलू नका, तुम्ही क्रांतिकारकांची भाषा बोलून राहिले. आणि क्रांतिकारकांची भाषा मी माझ्या मंचावरनं, काँग्रेसच्या मंचावरनं हे कधी डिक्लेअर होऊ देणार नाही.
तर जरा हे शोधण्याचा प्रयत्न करू आपण की कोणत्या क्रांतिकारकांची भाषा बोलून राहिले आहेत नेहरू, कोणत्या क्रांतिकारकांची, कोणत्या रिव्होल्युशनरीची छाप नेहरूंवर पडली की जे टोटल इंडिपेंडन्सची मागणी करून राहिले. तर आपण आहोत 1929ला. 1929ला भगतसिंग, राजगुरू यांनी त्या सँडर्सचा मुर्दा पाडला. सेम वर्ष दिल्ली असेंब्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट चालवला. 2 बिल आणणार होती सरकार, पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल, ज्यामुळे भारतीयांच्या अधिकारांमध्ये रिस्ट्रिक्शन आणणार होते. आणि सरकार बहिरी आहे ना, ऐकत नाही ना सरकार आपल्या मागण्या. तर त्यासाठी या 3 व्यक्तींनी, बटुकेश्वर दत्त आणि भगत, या दोघांनी दिल्ली असेंब्लीमध्ये जाऊन एक बॉम्ब ब्लास्ट घडवला बॉस. आणि उद्देश काय होता? सरकार बहरी हो गई है ना, तो सरकार या फिर बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत होती है, इसलिए हम लोग ब्लास्ट करेंगे असेंबली में जाके. वहां जाके ब्लास्ट करा उन्होंने. अटके पार झंडे लावले क्रांतिकारकांनी, भगतनी. आणि त्याच्यानंतर ते तिथे सरेंडर झाले पोलिसांसमोर, पडून नाही गेले. आणि सरेंडर होण्यामागचा उद्देश होता काय? उद्देश होता, आपण बोलला ना रिव्होल्युशनरी मध्ये, भगत यांना फाशी होऊ शकली नसती जर भगत सरेंडर झाले नसते तर. पण भगत हे स्वतः सरेंडर झाले. आणि जेव्हा मग स्टेटमेंट्स घेतले गेले कोर्टामध्ये त्यांचे, भगतसिंगचे, तेव्हा भगतसिंग म्हणतात की आता वसाहतीच्या स्वराज्याची मागणी गेली, ते जुनी मागणी झाली, ती काँग्रेसची मागणी असेल, आमची नाही. आम्हाला पूर्ण स्वराज्य पाहिजे आणि आम्ही अंतिम श्वासापर्यंत पूर्ण स्वराज्यासाठी जे आहे ते सरकारच्या विरोधामध्ये लढू. तर पूर्ण स्वराज्याची पहिल्यांदा भाषा करणारे, खुल्याम भाषा करणारे जे व्यक्ती होते ते भगतसिंग. आणि त्यानंतर मग लाहोर सेशन मध्ये नेहरूंनी सेम भाषा बोलली. आणि म्हणून गांधीजी चिडले आहेत. कुणाची भाषा बोलून राहिले? क्रांतिकारकांची. म्हणजे अहिंसक तत्वावर आपण चालणाऱ्या लोकांमध्ये जर तुम्ही क्रांतिकारक हिंसक लोकांची भाषा बोलत असणार तर गांधीजींना हे पटणार नाही. आणि म्हणून गांधीजींनी या गोष्टीचा विरोध केला. पण बात तो अब ऐसी है की तीर तो कमान से निकल गया है. डिक्लेरेशन तर झालंय देशामध्ये की लाहोर अधिवेशनामध्ये की आपण टोटल इंडिपेंडन्स साठी आता जे आहे ते लढू. तर आता बिलकुल टोटल इंडिपेंडन्स साठीच आता इथे पुढचा आपला काँग्रेसचा उद्देश जो आहे तो राहणार होता. पण आता एवढं झालं, आपण टोटल इंडिपेंडन्सची मागणी केलेली. त्यावेळेस ते जे लाहोर अधिवेशन समाप्त झालं ना, तर ते 3 दिवसाचं अधिवेशन राहायचं दरवर्षी. तिसरं अधिवेशन 31 डिसेंबर होता 1929. तर 31 डिसेंबरला लाहोरमधनच वाहणारी जी रावी रिव्हर आहे, रावी रिव्हरच्या किनाऱ्यावर भारतीय फ्लॅग वगैरे फडकवून आपण त्यावेळेस नवीन वर्षाचं जे आहे ते स्वागत वगैरे केलेलं होतं. आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट केली होती की जर आपण आता पूर्ण स्वराज्याची मागणी केली आहे ना, तर आपण बिलकुल स्वतःला आजपासून किंवा एका ठराविक कालावधीपासून स्वतःला पूर्णपणे इंडिपेंडेंट डिक्लेअर करू. आपण मनापासून मानू की आम्हाला, आमच्यावर कुणाचाही रूल नाही, आम्ही कम्प्लिटली स्वतंत्र आहोत. तर यासाठी एक प्रतिज्ञापत्र जे आहे ते तयार केलं गेलं, एक प्लेस तयार केली गेली की आम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहोत, आम्ही मेंटली, फिजिकली प्रत्येक स्तरावर स्वतंत्र आहोत, आमच्यावर कुणाचंही राज्य नाही आहे. हे एक प्रतिज्ञापत्र तयार केलं गेलं. एक दिवस ठरवला गेला ज्या दिवशी ही प्रतिज्ञापत्र सगळी भारतीय मंडळी जे ते वाचणार होती. तो दिवस ठरवला गेला 26 जानेवारी 1930. आणि 26 जानेवारी 1930 या दिवसाला भारताने पारतंत्र्यामध्ये असून सुद्धा आपल्या देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केलेला होता. फर्स्ट इंडिपेंडन्स डे आपण पारतंत्र्यात असून 26 जानेवारी 1930 ला साजरा केलेला, कारण की आपण पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. तर हा दिवस आपल्यासाठी याकरिता महत्वाचा होऊन जातो. 26 जानेवारी 1930 ला भारतीयांनी आपला पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्याचं हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स बघा काय आहे. पण होता 1930 ला आणि 20 वर्षानंतर काय झालं होतं ते मी थोडं सांगून देतो, म्हणजे तुम्हाला या दिवसाचं महत्व समजेल की का बरं आपण 26 जानेवारी या दिवसाला महत्व देतो. याच मुद्द्याला घेऊन आपण महत्व देतो. पण काय देतो हे समजा. देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 15 ऑगस्ट. आणि त्या आधीच म्हणजे जुलै 1946 ला कॅबिनेट मिशन मार्फत भारतामध्ये कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीची स्थापना झालेली होती, संविधान सभा. तो संविधान सभेचं काम 1946 पासून सुरू झालं. आपल्या देशाचा संविधान एवढा लेंदी आहे, म्हणजे एवढं लांबलचक आपण हे टाकले आहेत प्रोव्हिजन, की त्या संविधानाला तयार करण्याकरिता संविधानकर्त्यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा काळ लागला. जवळजवळ 3 वर्ष. विचार करा का. कारण की ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी 60 देशाच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान तयार केला. हमने सारी अच्छी अच्छी चीजें ली, यूएस कॉन्स्टिट्यूशन मधनं, इंग्लंड कॉन्स्टिट्यूशन मधनं, सगळे जेवढे फेडरल आहेत, युनिटरी आहेत, सारी चीजें धुंदाडून आपण उत्तम संविधान तयार करण्याचा प्रयत्न केला. पण बघा, देशाला स्वातंत्र्य 1947 ला मिळालं. आता इंग्रजांची सत्ता राहिली नाही.
तर आता ऍटलिस्ट भारताचं शासन लवकरात लवकर आपल्या कायद्यानुसार चालावं हे गरजेचं होतं बरं का. आपल्या देशाचं संविधान पूर्णपणे कम्प्लिटली तयार जो झाला तो झाला होता 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ला आपला संविधान तयार झाला. संविधान सभेची पुन्हा एक बैठक भरली. 284 मेंबर उपस्थित होते त्या दिवशी आणि सगळ्यांनी त्या दिवशी एकमताने आपल्या देशाचं संविधान एक्सेप्ट केला. म्हणून दरवर्षी आपण 26 नोव्हेंबर या दिवसाला भारतीय संविधान दिन सेलिब्रेट करतो. तो संविधान दिन आहे कारण की आपण त्या दिवशी संविधान स्वीकारला होता. पण एक्सेप्ट करणं वेगळं आणि इम्प्लिमेंट करणं वेगळं. आपण त्याला लागू नाही केलं होतं. आपण लागू करण्याकरता थांबलो. किती वेळ? 2 महिने. उगाच नाही पण 2 महिने थांबलो. म्हणजे बघा 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर, 26 डिसेंबर ते 26 जानेवारी 2 महिने थांबलो आपण त्याला लागू करण्याकरता. का? कारण की 20 वर्षाआधी आपण एक ऐतिहासिक दिवस साजरा केला होता आपल्या देशामध्ये. आपण पारतंत्र्यामध्ये असताना आपला पहिला स्वातंत्र्य दिवस 26 जानेवारीला सेलिब्रेट केलेला होता. म्हणून ऍटलिस्ट आपल्या देशाचं संविधान त्या दिवसाला लागायला पाहिजे. म्हणून ते ऐतिहासिक महत्व जाणून संविधानकर्त्यांनी आपल्या देशाचं संविधान 26 जानेवारीला लागू केला. ही स्टोरी आहे. म्हणून आपण 26 जानेवारी आपल्या देशाचा रिपब्लिक डे म्हणून दरवर्षी साजरा करतो. क्लिअर? तर या दिवसाचं महत्व म्हणून आपल्याला ते बाबी दिसतात. इकडे कंप्लीट इंडिपेंडन्सची मागणी झाल्यानंतर आणि आपल्या देशाचं संविधान डिक्लेअर झाल्यानंतर तिकडे काय झाली मजा, जरा तिकडे जाऊया आपण. आता इकडे बघा देशामध्ये एक वेगळं वातावरण आहे. देशाचे तरुण असतील, काँग्रेसचे तरुण लीडर्स असतील, पूर्ण स्वराज्याची मागणी करून राहिले. वातावरण बढिया झालेलं आहे. पुन्हा आपला युथ जो आहे ते टोटल इंडिपेंडन्स साठी आता लढण्याकरिता तयार आहे. हे सगळं सुरू असताना गांधीजी यांनी लॉर्ड इर्विन जो त्यावेळेस भारताचा व्हाईसरॉय होता, इर्विनला एक लेटर लिहिलं आणि लेटर लिहून त्यांनी तिथे काही डिमांड केल्या आणि डिमांड मध्ये 11 डिमांड होत्या. गांधीजी म्हणतात सगळं काही सोडा, मी 11 डिमांड पाठवल्या आहेत इर्विन साहेब, तुम्ही जरा त्या 11 डिमांडचा आधी विचार करा आणि त्या 11 डिमांड आधी पूर्ण करून द्या. काय होत्या गांधीजींच्या 11 डिमांड जरा त्या आपण जरा समजण्याचा प्रयत्न करू. म्हणजे इथे काँग्रेसच्या लीडर्सनी आता जे काही घोषणा केलेली होती पूर्ण स्वराज्याची घोषणा राहिली बाजूला आणि गांधीजी यांनी लॉर्ड इर्विनला एक पत्र पाठवून आपल्या 11 डिमांड्स पाठवल्या आणि 11 डिमांड्स मध्ये सांगतो की काय काय डिमांड्स होत्या. 11 नाही सांगत, त्यातले जे महत्वाचे ते सांग. गांधीजी म्हणतात की लष्करावरचा खर्च कमी करा. गांधीजी म्हणतात की परकीय माल जो भारतामध्ये येतो त्यावर अधिकाधिक टॅक्स लावा. गांधीजी म्हणतात की तुम्ही एवढ्या वर्षापासून ते भारतीय ज्यांना तुरुंगात टाकून ठेवलाय त्यांची सुटका करा. गांधीजी म्हणतात मिठावरचा टॅक्स कमी करा. अजून अशा काही मागण्या होत्या. यार आपण इथे जे ऑब्जेक्टिव्ह हाती घेतलेले आहेत पूर्ण स्वराज, जर आपण त्यासाठी लढलो आणि आपल्याला पूर्ण स्वराज्य भेटलं तर बॉस तुम्ही मिठावर टॅक्स लावा नका लावू, तुम्ही परकीय माल घ्या नका घेऊ, तुमची इच्छा ना. तुम्ही पूर्ण स्वराज्याच्या ऑब्जेक्टिव्हला बाजूला ठेवून आपल्या काय भलत्याच डिमांड घेऊन गेलेले इर्विन समोर आणि म्हणतात हे पहिले पुरा करो. तोही इर्विन मुजोर. इकडे गांधीजींनी त्याला लेटर पाठवलं आणि 11 डिमांड्स केल्या. त्या माणसाने असं वरवर बघितलं आणि आपल्या डॉरमेंट टाकून दिलं. म्हणजे इर्विनने त्यावर काहीच ऍक्शन घेतली नाही. मग इर्विनने ऍक्शन घेतली नाही इसके कारण अब देखो अब गांधी, एक बात याद रखना, कुछ भी करने का लेकिन गांधी जी का ईगो हर्ट नहीं करने का. इर्विनने बॉस ईगो हर्ट केला आणि आता ईगो हर्ट केला त्यामुळे गांधीजींनी सरकारला केलं चॅलेंज, तुम्ही नाही करून राहिले 11 डिमांड पूर्ण नाही करून राहिले तर आता रेडी राहा. आता मी माझ्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एक मास मुवमेंट सुरू करणार आहे. जसं 10 वर्ष आधी केलं होतं आपण 1920 ला असं का चळवळ. हे 11 डिमांड जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही सरकारच्या विरोधामध्ये एक मास मुवमेंट सुरू करणार, एक आंदोलन सुरू करणार, अशी घोषणा त्यांनी 12 फरवरी 1930 ला दिली की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये एक चळवळ सुरू करणार आहोत आणि त्या चळवळीला आपण सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ म्हणतो. सविनय कायदेभंग. आधी समजून घेऊ की सविनय कायदेभंग काय आहे, शब्दामध्ये काय आहे. 10 वर्षानंतर गांधीजी जागृत हो गए. फाइन. आधी समजून घ्या की सविनय कायदेभंग काय. शब्दांमध्ये बघा काय. कायदेभंगाचा अर्थ समजतो का तुम्हाला? म्हणजे कायद्याचा भंग करणे म्हणजे कायदा मोडणे. ठीक आहे. आणि सविनय याचा अर्थ निघतो शांततेने.
शांततेने कायद्याचा भंग करणे. आता इथे बघा ही कॉन्सेप्ट, ही खूप अजीबोगजीब कॉन्सेप्ट है बॉस. दुनिया में गांधीजींनी इसको दिया की बॉस आपण विरोध करायचा ना दुसऱ्याला, तर त्यांनी जे काही कायदे केले त्या कायद्याचा भंग करायचा आहे. त्या कायद्या पण शांततेच्या मार्गाने, उगाच नाही. म्हणजे एक साधं एक्झाम्पल पकडून चला की तुम्हाला वाटते की महाराष्ट्राची म्हणा किंवा देशाची जी पोलीस आहे किंवा ऍटलीस्ट जे ट्रॅफिक पोलीस आहे, बॉस ये लोग ना बहुत मतलब जुल्म करते हैं, पैसा खाते हैं, उगाच आम्हाला त्रास देतात. तर तुम्ही विचार केला की नाही आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये प्रोटेस्ट करायचा आहे. प्रोटेस्ट करायचं तर कसं प्रोटेस्ट करणार? तर तुम्ही म्हणाल की तुम्ही जे कायदे केले ना ते कायदे आम्ही मोडणार. पण गांधीजींच्या स्टाईलनी जर ते कायदे मोडायचे असतील तर तुम्हाला शांततेने मोडावे लागतील. मग शांततेने कायदे मोडण्यासाठी काय आहे? तर जसं सिग्नल तुम्ही आताही तोडता, नाही तोडताच माहिती आहे मला, पण सिग्नल तोडत असताना सांगते तुम्ही कसं तोडत असणार. म्हणजे इकडे आपली सवय कशी आहे, तुम्हाला ग्रीन लाईट, ऑरेंज लाईट आणि रेड लाईट याचा अर्थ कदाचित अजूनही नीट समजत नाही समजत. म्हणजे ग्रीन आणि रेडचा समजत असेल, ऑरेंज नाही समजत. ग्रीन लाईट चालू असते तेव्हा आपल्याला जावं लागते. ऑरेंज लाईट जेव्हा लागतो त्याचा अर्थ असा लागतो आहे की तुम्हाला तेव्हा ब्रेक दाबायचा आहे. आपण ब्रेक नाही दाबत, आपण अजून एक्सिलेटर दाबवतो, वही निकल जाय वहां से. होतं ना, असंच होते. आणि सिग्नल तोडायचं राहिलं तर आपण सिग्नल कसं तोडतो? मामा इधर आहे, इधर से कटी मारणे का, असंच करणार ना. विदाऊट हेल्मेट, विदाऊट लायसन्स गाड्या चालवणार, सिग्नल तोडणार. पण हे कायद्याचा भंग तुम्ही करता, हे गांधीजी के स्टाईल नाही. गांधीजीच्या स्टाईलमध्ये जर कायदे मोडायचे आहेत, ट्रॅफिक पोलिसाच्या नाकावर टिचून कायदा मोडायचा आहे, तर कसं मोडणार? तर रेड सिग्नल जरी असलं तरी पण गाडी तुमची 10च्या स्पीडवर विदाऊट हेल्मेट आणि रेड सिग्नल असूनही तुम्ही क्रॉस करून आले सिग्नल आणि त्याला मस्तपैकी स्माइल देऊन आले, मामू मजा आया क्या, इसको बोलेंगे सविनय कायदे भंग. म्हणजे कायदा तर मोडला पर एकदम प्यार मोहब्बत से. तुमको लगता है मी कायदा मोडला, पकडा मला, तुरुंगात टाका, जेल भरो आंदोलन करेंगे हम लोग, चलेगा. पण तुमचे कायदे आम्ही मोडणार का? कारण की तुम्ही आमच्या डिमांड पूर्ण नाही करून झाले. गांधीजींची स्टाईलच वेगळी होती संविधान म्हणजे याची सत्याग्रह करण्याची. आपल्या देशाला त्यांनी खूप वेगवेगळे स्टाईल दिले आणि त्यापैकी ही स्टाईल त्यांची आगळी वेगळी होती. लक्षात घ्या की हिंसेच्या मार्गाने, हिंसाच्या जोरावर सिरियसली ज्याला म्हणू शकतो ना की त्याचा जेवढा इम्पॅक्ट पडत नाही तेवढा अहिंसेच्या जोरावर पडतो. अहिंसेमध्ये ताकद आहे रे, मान्य करा. काय आहे की एक वेळ अशी यायला पाहिजे की सरकार थकून जाईल बॉस, पण लोकांनी नाही थकायला पाहिजे. मारो जितना मारना है, जो करना है करो, जेल भरो, डालो हमको जेल में, कोई प्रॉब्लेम नहीं, पण आपण रस्त्यावर उतरू. तुम्ही हिंसा केली ना तर सरकारला तोंड मिळून जाईल, भाई ये लोग ये पाकिस्तान के लोग हैं, सीधा साधा मामला. पण तुम्ही जर धीट आहात ना, बिलकुल उभे आहात, मारो जितना मारना है, सरकार थकून जाईल आणि तुमच्या डिमांड्स बिलकुल ऐकणार. तर गांधीजींनी हे मंत्र दिलाय आपल्या देशामध्ये की बिलकुल शांततेच्या मार्गाने आपल्याला सविनय कायदे भंग करायचा आहे. तर आता इथे यांनी कायदे भंग करण्याचा एक प्रस्ताव मांडला. कायदा हात आहे, हे मोडणार आहे, पण आपल्याला विचार करावा लागेल, बॉस आप कायदा किसका तोडोगे, ही एक सोचने वाली बात है. 12 फरवरीला यांनी घोषणा केली कायदा मोडायचा आहे. कायदा कशाचा मोडायचा आहे? तर ऍटलीस्ट एक काम करू, आपण जे 11 डिमांड्स केल्या होत्या ना त्या 11 डिमांड्स पैकी एकच पॉईंट उचलू आणि त्याला घेऊन आपण कायदा मोडू. तर त्या 11 पॉईंट पैकी एक पॉईंट होता मिठावरचा टॅक्स रद्द करणे. आता मीठ बघायला गेलं तर नॅचरली मिळतं आपल्या देशात, पण सरकार तर सरकार आहे, उसके ऊपर बहुत हेवी टॅक्स लेते. तर इथे म्हणून गांधीजींनी ठरवलं की आपण एक ज्याला म्हणू शकतो की मिठाचा सत्याग्रह म्हणजे सॉल्ट सत्याग्रह आपण करणार. आणि सॉल्ट सत्याग्रह करणार म्हणजे काय रे? मिठाचा कायदा मोडणे म्हणजे काय करणे? समुद्र किनाऱ्यावर जाणे आणि तिथे जे मीठ पडलंय ते असं उचलणे म्हणजे मिठाचा कायदा मोडणे, अजून काहीच नाही. मीठ नॅचरली मिळते, पण मीठ हे सरकारच्या कंट्रोलमध्ये आहे आणि सरकार म्हणते की यावर आमची मोनोपॉली आहे. तर तुमची मोनोपॉली तुमचा कायदा आहे ना, आम्ही जाऊन तो कायदा मोडणार, आम्ही तिथनं जाऊन मीठ उचलणार. तर हा साधा एकदम अशा पद्धतीचा जो आहे तो आपण मिठाचा सत्याग्रह गांधीजींच्या नेतृत्वाखाली करणार होतो. तर 12 फरवरीला इथे गांधीजींनी घोषणा केली. म्हणतात लोकांना 1 महिना आहे आपल्याकडे, 1 महिन्यात रेडी राहा, जेवढं काही खा प्यायचं खाऊन टाका मस्त पोटभर. कारण की त्यानंतर आपण जे सत्याग्रह करू तर जेल भरले जरी गेले, आपल्याला जेलमध्ये जरी टाकलं गेलं तरी कोणी भ्यायचं नाही. लोक पुन्हा एक्साइटेड झाले बॉस की फिर से गांधीजी के लीडरशिप में अपने को जो है वो मजा करने को मिलेगा. लोक फुल एक्साइटेड. पण लोकांना 10 वर्ष आधीची कथाही आठवली, 8 वर्षाची कथा. आणि ती कथा अशी, बाबू मागच्या वेळेस जेव्हा आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामध्ये तिकडे चौराचौरीमध्ये हिंसा झाली होती तेव्हा तुम्ही सत्याग्रह थांबवलं. आणि आताही जर आम्ही असंच उतरलो रस्त्यावर, सत्याग्रह केले, आताही जर कुठे हिंसा झाली म्हणजे तुम्ही आताही सत्याग्रह थांबवाल.
म्हणजे आम्हाला काय फिरून आले का? मुद्दा तोच आहे ना, लोक जनता जर गांधीजींना सपोर्ट करून राहिली कुठल्या उद्देशाने, की चला बाबा देशाचा मोठा लीडर आहे, मोठ्या लीडरची छाप पडते, ऍटलीस्ट सरकारवर त्याचा प्रेशर बनेल आणि आपल्याला काही ना काही मिळेल. पण इथे जर पुन्हा जर हिंसा झाली तर या हिंसेच्या चक्करमध्ये गांधीजी ते सत्याग्रह थांबू नाही शकत का? तर लोकांनी आधी प्रॉमिस मागितलं, प्रॉमिस द्या, प्रॉमिस, की यावेळेस जर काही झालं तर काही सत्याग्रह बित्याग्रह थांबणार नाही, जर असं असेल तर आम्ही येतच नाही. गांधीजींना टेन्शन करू नका, 2-4 महिने तरी चालते, यावेळेस आपण नाही थांबणार सत्याग्रह. देऊन टाकलं, प्रॉमिस दिलाय, म्हणजे आता लोक एकदम एकदम फ्री आहे, लोक आने को तयार है, सत्याग्रह बिलकुल आता इथे रेडी झाले. आणि फायनली हे सत्याग्रह जे सुरू होणार होतं सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट 12 फरवरीला घोषणा दिल्यानंतर हे सत्याग्रह सुरू झालं 12 मार्चला. 12 मार्चला गांधीजी साबरमती आश्रमातनं निघाले आणि साबरमती ते दांडीला जाणार. ते दांडी समुद्र किनाऱ्याचा भाग आहे गुजरात, तिथे जाऊन ते कायदा मोडणार. 385 किलोमीटरचा हा प्रवास होता गांधीजींचा 12 मार्च रोजी. 385 किलोमीटर त्यांना डिस्टन्स कव्हर करायचा आहे दांडीला जाण्याकरता साबरमती. आणि जेव्हा साबरमती आश्रमातनं निघाले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे 78 फॉलोअर्स होते. 78 फॉलोअर्सला घेऊन ते निघाले. बघा इथे काही बेसिक पॉइंट्स आपण टाकले की 385 किलोमीटरचा प्रवास आहे, 78 लोकांना घेऊन निघाले आहेत, साबरमती ते दांडी जायचं आहे. एवढ्या लोकांना घेऊन 385 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. काय वाटते तुम्हाला, काय केलं असेल गांधीजींनी? त्यांनी बुलेट 500cc काढून त्यावर ट्रॅक्टरची ती टॅली बांधून 78 लोकांना तिथे बसून घेऊन गेले असतील का? हा संपूर्ण 385 किलोमीटरचा जो प्रवास होता हा मार्च होता, मार्च एक पायदळ प्रवास होता. त्याला आपण सॉल्ट मार्च म्हणतो ना, त्याला आपण मिठाचा सत्याग्रह जो म्हणतो. हा पूर्ण 385 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो त्यांनी पायदळ पूर्ण केला, पूर्ण पायदळ साबरमती ते दांडी. आणि जेव्हा निघाले तेव्हा ते 78 लोकांना घेऊन निघाले. बघा यांचा काय शेड्यूल कसा राहायचा कार्यक्रमाचा. मॉर्निंगला निघाले साबरमतीपासून सायंकाळपर्यंत चालत राहायचं, जोपर्यंत कुठलं सायंकाळ होता जे काही गाव आलं तिथे मग स्टे करायचा. ऑफकोर्स ते गाव जे काही गाव असेल माहित पडते गांधीजी येऊन राहिले, सब फुल अरेंजमेंट, वहां के लोग फुल अरेंजमेंट करके रखेंगे, खाने का सोने का सब सब सब. आणि तिथे ते पूर्ण रात्रभर रेस्ट करतील, सकाळी पुन्हा फ्रेश होऊन तिथनं जेव्हा निघतील तर त्यांच्या मागे अर्ध गाव चाललं मागे 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 मागे. ऑफकोर्स मग पुन्हा दुसऱ्या दिवशी पण ते शेड्यूल, सायंकाळला कुठलं तरी गाव येईल, तिथे स्टे करतील, तिथे त्यांचं सगळी सोयी सुविधा राहील आणि पुन्हा तिथनं निघतील. तर असं करता करता जेव्हा ते दांडीला पोहोचतील तर त्यांच्यासोबत भरपूर लोक राहणार आहेत, भरपूर. आणि या सत्याग्रहाचं एक महत्व दिसते आपल्याला की या सत्याग्रहामध्ये महिलांचं पार्टिसिपेशन जबरदस्त होतं, जबरदस्त. महाराष्ट्रीयन महिला अवंतिकाबाई गोखले ही लीड करत होती या सत्याग्रहामध्ये, सरोजिनी नायडू या लीड करत होत्या ऍज अ वुमेन्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. तर महिलांचं जे पार्टिसिपेशन आहे ते जबरदस्त आहे या सत्याग्रहामध्ये. सो फायनली इथनं साबरमती मधनं निघालेली ही जी टीम होती, जी दांडीला 385 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचणार होती, फायनली ही मंडळी पोहोचली 5 एप्रिल रोजी दांडीला. आणि ठरलं की दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन आपण सागरी किनाऱ्यावरच्या भागामध्ये मीठ उचलून जे आहे ते मिठाचा सत्याग्रह पूर्ण करणार. आपण मिठाचा कायदा जो आहे तो मोडणार. तर ऍक्च्युली हा जो मिठाचा कायदा मोडला गेला तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 एप्रिल रोजी त्यांनी मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला. विचार करा की जर सरकारने केलेले कायदे मोडले जात असतील तर यावर सरकारचं तर ऍक्शन राहणार आहे. सरकार अरेस्ट करेल रे ज्यांनी ज्यांनी हे असं काही काम केलेलं आहे. और भाई गांधीजी को अरेस्ट करने की हिम्मत भी तो सरकार की होनी चाहिए. एवढा मास आहे त्यावेळेस की तेवढ्या लोकांसमोर गांधीजींना अरेस्ट करणं हे एवढं काही इझी नाही आहे. तर त्यामुळे लगेच अरेस्ट केलं गेलं नाही. पण एक गोष्ट तर पक्क होतं की आज ना उद्या कधी ना कधी अरेस्ट तर केलं जाईल. म्हणून काय सगळ्या गोष्टी आधीच ठरवल्या गेल्या होत्या त्या अशा की जर आता या सत्याग्रहाचं नेतृत्व गांधीजींनी केलं. एक गोष्ट लक्षात चला त्याला आधी क्लिअर करू. आपण देशभरामध्ये आंदोलन केले. गांधीजींचे आंदोलन हे नॅशनल मुवमेंट्स होते ना, देशभरामध्ये झालेले. आणि आपण काय पॉईंट उचलला, मीठ, म्हणजे मिठाचा सत्याग्रह करायचा आहे. आणि कसं काय करायचं आहे, जाऊन तिथे फक्त मीठ उचलायचं आहे म्हणजे आपण मिठाचा कायदा मोडला.
आणि संपूर्ण देशात झालाय, संपूर्ण देशामध्ये आंदोलन झालेलं आहे. तर मग संपूर्ण देशामध्ये झालाय तर संपूर्ण देशामध्ये काय मीठ आहे का? नाही, नागपूरमध्ये पण तर आंदोलन झालं 1930ला, नागपूरला झालं, चंद्रपूरला झालंय, यवतमाळला झालंय. मग काय केलं आपण? मिठाचे पुणे आणले, झासरांची चौकात टाकले आणि जाऊन तिथे मीठ उचललं. असं केलं असेल का? तर काहीतरी लिमिटेशन्स आहेत ना रे आपल्याला कायदे मोडण्याकरिता. तर ठरलं बघा काय, जिथे मिठाचे म्हणजे मीठ अवेलेबल नाही आहे, जिथे सागरी किनारा अवेलेबल नाही आहे, तिथे सत्याग्रह तर करू, पण ऑफकोर्स दुसरं सत्याग्रह करू. काय सत्याग्रह? तर तिथे झाले जंगल सत्याग्रह, फॉरेस्ट सत्याग्रह. जंगल सत्याग्रह म्हणजे काय? तर तुम्हाला कदाचित माहित असेल की आजही आपल्या देशामध्ये फॉरेस्ट एरियाला 3 भागामध्ये क्लासिफाईड केलं जाते. एक प्रोटेक्टेड फॉरेस्ट, दुसरं रिझर्व्ह फॉरेस्ट आणि तिसरं अनक्लासिफाईड. म्हणजे ठीक आहे, खूप काही महत्वाचं नाहीये. प्रोटेक्टेड फॉरेस्ट मध्ये, रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये सर्वसामान्य व्यक्ती जाऊन तिथे झाडं बिडं कापू शकत नाही. ते प्रोटेक्टेड फॉरेस्ट जाऊ द्या, तुम्ही तुमचं घरचं झाड नाही कापू शकत. अरे झाड जाऊ द्या, फांटी नाही कापू शकत. त्याच्यासाठी महानगरपालिकेची तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल. एवढं आता स्ट्रिक्ट झालंय त्या सगळ्या गोष्टी. जर तुम्ही झाड कापलं तुमच्यावर केस लागेल, तुरुंगात जाल, कळते. सो त्यावेळेस सुद्धा जे फॉरेस्ट एरिया होता तो फॉरेस्ट एरिया सरकारच्या हातामध्ये, आणि भारतीयांसाठी सर्वसाधारण नियम होता की कोई जंगल में नहीं जाएगा और जंगल में जाके कोई पेड़ और ये वो काटेगा नहीं. तर मग जिथे जिथे मीठ अवेलेबल नाही आहे तिथे आपण काय केलं? तर जंगल सत्याग्रह केलं. जंगल सत्याग्रह केलं तर नेमकं काय केलं? काय नाही, जंगलात जायचो आपण, झाड कापून आणायचं, झालं जंगल सत्याग्रह सक्सेसफुल. नाही, तुम्हाला सांगतो, बापूजी आणि विदर्भाचे सगळ्यात मोठे नेते त्यावेळेसचे, ज्यांनी विदर्भाची वेगळा विदर्भ व्हावा अशी मागणी करणारे ते पहिले मोठे नेते बापूजी आणि त्यांनी जेव्हा सत्याग्रह केलं होतं अमरावतीला, त्या सत्याग्रहाचं नेचर, त्या सत्याग्रह स्वरूप एवढं जबरदस्त होतं की तिथं तर जंगलही नव्हतं. तर काय बघितलं गेलं की त्या जंगली भाग जिथे गवत आहे त्यांनी गवत कापून आणले. गवत कापून आणून भर चौकामध्ये ठेवलं आणि त्याच्यावर भारतीय फ्लॅग जो तो फडकवला. सत्याग्रह सक्सेसफुल. तर जिथे मीठ तिथे मीठ, जिथे नाही तिथे जंगल सत्याग्रह. झाडही नाही भेटले तर गवत कापा, काहीतरी करा, पण सत्याग्रह करा. तर साधारणतः हे स्वरूप दिसते आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातनं पहिलं सत्याग्रह सुरू झालं होतं विलेपार्ले, मुंबई. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं सत्याग्रह झालेलं होतं तुमचं 15,000 लोक उपस्थित होते रे. हे सत्याग्रह झाल्यानंतर गांधीजींनी लॉर्ड इर्विनला लेटर पाठवलं. लेटर असं सांगते की गांधीजी म्हणतात इर्विनला की दांडीमध्ये आम्ही सत्याग्रह केलं, ते कसं सफल करून दाखवलं तुम्ही बघितलंच असणार. नाही म्हणजे आता हे नाही का टोमणे देणे आहेत. आता आमचा विचार आहे की आम्ही गुजरातच्या धारासनाला सत्याग्रह करू. आमची त्यासाठी तयारी जोमाने चालू आहे. म्हणजे आता तुम्ही एक प्रकारे सरकारला हे जे टोचन देणे आहे की हा देख भाई हमने किया ना उधर का, अब हम लोग धारासना में भी करेंगे. तर जेव्हा गांधीजींनी एवढं काही इर्विनला लिहून पाठवलं, त्यानंतर मग इर्विनने एक मोठा पोलिसांचा ताफा पाठवला गांधीजींना अरेस्ट करण्याकरिता. आणि फायनली गांधीजी हे 4 मे रोजी अरेस्टेड, जवळपास महिन्याभरानंतर. अरे बघा, मी तुम्हाला सांगितलं की हे जे झालं आहे ना गांधीजींच्या नेतृत्वाखाली, हे जगामध्ये काही आगळं वेगळं होतं बॉस. आणि हे जे जगातलं हे जे आगळं वेगळा भाग होता, त्यामुळे जगातले जे विविध देशाचे जी लोक होती त्यांना ना याचा खूप एक म्हणजे याचा प्रभाव की काय गांधीजी नेमकं काय सुरू करू इच्छितात भारतामध्ये. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट किंवा शांततेच्या मार्गाने कायदे मोडणे म्हणजे कसे कायदे मोडले जातील याला घेऊन लोक खूप जास्त एक्साइटेड होते. आणि एवढे की गांधीजी भारतामध्ये जे काही सत्याग्रह सुरू करणार होते त्या सत्याग्रहाला कव्हर करण्याकरिता अमेरिकेचा त्यावेळेस जे एक मोठा त्यांचा न्यूजपेपर चालायचा युनायटेड प्रेस, त्या युनायटेड प्रेसचा संपादक होता, एडिटर होता तो वेब मिलर. तो वेब मिलर हा ही संपूर्ण सत्याग्रह कव्हर करण्याकरता भारतासाठी निघाला होता. युनायटेड प्रेसचा अमेरिकेचा संपादक वेब मिलर तो भारतासाठी निघाला अमेरिकेमधनं. या व्यतिरिक्त इंग्लंडमधनं बघायला गेलं तर ब्रेल्सफोर्ड नावाचा व्यक्ती असेल किंवा स्लोकोम नावाचा असेल, ही मंडळी सुद्धा तिथनं निघाली इंग्लंडमधनं या सत्याग्रहाला कव्हर करण्याकरिता. पण वेब मिलर भारतामध्ये पोहोचता पोहोचता आपल्या देशातलं दांडी सत्याग्रह होऊन गेलं होतं, समाप्त झालेलं होतं.
जेव्हा वेब मिलर पोहोचला त्याला कोणतं सत्याग्रह कव्हर करण्याची चान्स मिळाला तर धारासना सत्याग्रह. पण त्यावेळेस ऑफकोर्स गांधीजींना अरेस्ट केलं गेलंय, गांधीजी तुरुंगामध्ये आहे. धारासना सत्याग्रह मे मध्येच झालेलं, पण धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व करण्याकरिता गांधीजी नाही आहेत, तर धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व ऑफकोर्स ठरल्याप्रमाणे अब्बास तय्यबजी करतील. आणि अब्बास तय्यबजींना काही झालं तर सरोजिनी नायडू आहेतच. या व्यतिरिक्त या सत्याग्रहामध्ये गांधीजींचे सुपुत्र, लाडाचे पुत्र मणिलाल गांधी हे सुद्धा होते. मी तुम्हाला सांगितलंय मणिलाल एका सत्याग्रहामध्ये गांधीजींसोबत होता आणि तो 1930 चा सत्याग्रह आहे. आपण त्या दिवशी तारीख केली मणिलाल गांधी, स्टोरी सांगितली मी त्याची. सो हे सत्याग्रह सुरू होईल त्याच्या आधी वेब मिलर हा युनायटेड प्रेसचा रिपोर्टर भारतामध्ये येऊन पोहोचला, गुजरातमध्ये तो येऊन पोहोचला. ठरल्याप्रमाणे सकाळला हे सत्याग्रह सुरू होणार होता आणि जवळपास 3000 सत्याग्रही होते. जवळपास 3000 लोक या भागामध्ये उपस्थित होते. पोलिसांनी सर्वात आधी हे सत्याग्रह सुरू व्हायच्या आधीच अब्बास तय्यबजीला अरेस्ट करून टाकलं. तर त्या सगळ्या धुरा इकडे नायडू, सरोजिनी नायडू आणि बाकीच्या सगळ्या लोकांवर. ठरलं असं होतं की तुकड्या तुकड्यांनी सत्याग्रह करावं, सगळ्यांनी एकत्र जाऊ नये. तर तुकड्या तुकड्यांनी सत्याग्रह करावं म्हणजे नेमकं बघा कसं, बघून चला हा सागरी किनारा आहे, तर आपण 100 लोक अशा प्रकारे एकामागे एक जे आहे ते उभे करू. ही पहिली तुकडी जाईल, सत्याग्रह करण्याचा प्रयत्न करेल. बिलकुल पोलीस बिलकुल तिथे तैनात आहेत आणि तिकडे भलेही दांडीला काही झालं नसेल, इकडे मात्र लाथा खाण्याची वेळ येणार आहे, कारण की तसे गांधीजी नाही आहेत इथे. तर पोलीस लाठीचार्ज करेल हे जवळपास कन्फर्म होतं. तर त्यामुळे मुद्दा असा होता की ऍटलिस्ट ही जेव्हा पुढची ही तुकडी जे पुढे राहील यांच्यावर जर लाठीचार्ज झाला, जर हे रक्तबंबाळ झाले, तर यांच्या मागची लोक जे आहेत तुकडीचे ते ऍटलिस्ट त्यांना उचलतील आणि कुठल्या सेफ ठिकाणी घेऊन जातील तिथे ट्रीटमेंट करण्याकरिता. मग त्याच्या मागची तुकडी जे आहे ते सत्याग्रह करायला जाईल. 6:30 वाजता सत्याग्रह सुरू झाला, जवळपास 1 वाजेपर्यंत चालला. पण सकाळला 6:30 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत या तुकड्या पुढे चालल्या आहेत. पोलीस लाठीचार्ज करून आले आहेत, लोकांना रक्तबंबाळ करून आले आहेत. 3000 पैकी 2000च्या जवळपास लोक हे भयंकर जखमी झाले होते. पण सत्याग्रहांनी बिलकुल कुठे काही हिंसा न करता लाठ्या खाल्ल्या आणि गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली हे अतिशय असं अहिंसात्मक पद्धतीने सत्याग्रह इथे झालेला आपल्याला दिसते. म्हणून तो जो वेब मिलर आलाय अमेरिकन प्रेसचा, त्यांनी तर एक स्टेटमेंट सुद्धा केलं होतं. त्यांनी जेव्हा पूर्ण रिपोर्ट तयार केली तेव्हा रिपोर्टच्या अंतिमतः तो म्हणतो की मी आजपर्यंत माझ्या 18 वर्षाच्या अनुभवामध्ये, 18 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये जवळपास 13 देशांचे सत्याग्रह बघितले आहेत, पण भारतासारखं सत्याग्रह मी आजपर्यंत बघितलं नाही, असं त्याचं स्वतःचं मत. सो इथे पोलिसांनी सगळ्यांवर लाठीचार्ज केला. नायडू यांना पण पकडून तुरुंगात टाकलं गेलं, मणिलाल गांधी सुद्धा तुरुंगात. जवळपास 1930चा जून महिना येता येता आपल्या देशाचे काँग्रेसचे सर्व जे मोठे लीडर्स होते ते सगळी मंडळी तुरुंगामध्ये टाकली गेली होती. गांधीजी यांना अरेस्ट केलं गेलं होतं, तर त्यांना अरेस्ट करून पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये त्यांना टाकलं गेलं. तिकडे आपण मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांचा जर विचार केला तर त्यांना पटनाच्या नैनी तुरुंगामध्ये, अलाहाबाद नैनी तुरुंगामध्ये टाकलं गेलं होतं. सांगण्याचं तात्पर्य की सर्व मोठ्या नेत्यांना पकडलं गेलं, पकडून सगळ्यांना तुरुंगात टाकलं गेलं की जेणेकरून हे जे सत्याग्रह आहे हे सत्याग्रह पूर्णपणे समाप्त केलं जाईल, पूर्णपणे चिरडून टाकलं जाईल. तर जून जुलै पर्यंत ऑलमोस्ट भारतामध्ये हे सत्याग्रह हळूहळू कुठेतरी खतम नाही, पण त्याचा जो जोर होता तो जोर कमी झाला, कारण की लीडर्स राहिले नाही. मॅक्झिमम लोक जे आहे ते तुरुंगामध्ये गेले. आणि आपण या सत्याग्रहाचे जर काही वैशिष्ट्ये बघितले, जर काही स्पेशलिटी बघितले, काही सायलेंट फीचर्स बघितले, तर आपल्याला काही महत्वपूर्ण सायलेंट फीचर्स या सत्याग्रहाचे बघायला मिळतील. तर लिहा या सविनय कायदेभंग चळवळीचे वैशिष्ट्ये, सायलेंट फीचर्स ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. बघा, या चळवळीमध्ये पहिल्यांदाच काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करण्याचं काम आपल्या देशाच्या बिझनेसमॅननी केलेलं, मोठ्या प्रमाणात. त्याची 2 कारणं राहू शकतात. कारण की ऑफकोर्स आंदोलन म्हटलं तर पैसा लागतो आणि पैशासाठी इथे मोठा अमाऊंट भारतातलेच बिझनेसमॅन किंवा मुंबईची विशेषतः जे टेक्सटाईल इंडस्ट्रीचे जे मालिक होते ते करत होते गांधीजींना. त्याची 2 कारणं राहू शकतात किंवा 2 कारणं आहेत. एक, गांधीजींनी जे 11 मुद्दे मांडले होते त्या 11 मुद्द्यामध्ये एक मुद्दा होता की परकीय मालांवर आपण अधिकाधिक टॅक्स लावावा की जेणेकरून भारतीय मालाचं प्रोटेक्शन होईल. ऑफकोर्स जर गांधीजींची ही मागणी पूर्ण झाली तर परकीय माल भारतामध्ये येणार नाही,
किंवा कमी येईल. जर तो कमी येईल तर भारतीय माल भारतामध्ये अधिक विकला जाईल. तर ऑफकोर्स त्याचा फायदा कोणाला होणार आहे? टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या मालकांना. तर चांगली गोष्ट आहे ना. त्यांची डिमांड म्हणजे डिमांड त्यांना जर फायदा होत असेल तर बिलकुल ते गांधीजींना किंवा काँग्रेसला फंडिंग करण्याचा प्रयत्न करतील की भाई लगाव जोर, पूरी कोशिश करो की सरकार के ऊपर कुछ ना कुछ प्रेशर बने. तर एक मोठा फंड आला. आणि तसंही सांगतोय की आपल्या देशामध्ये त्यावेळेस जी बिझनेसमॅनची जी संघटना होती त्याला फिक्की FICCI म्हणून ओळखतो. फिक्कीच्या जेव्हा बैठका व्हायच्या ना तर बैठकामध्ये निर्णय सुद्धा गांधीजींना विचारून घेतले जायचे. उद्योगपती आपल्या देशाचे एवढी थाप होती गांधीजींची. एवढं मानलं जायचं की गांधीजी क्या सोचते हैं, उनको ये बात जमेंगी क्या. तर फिक्की या इंडस्ट्रियल कमर्शियल मालकांची संघटना आपले निर्णय सुद्धा गांधीजींना विचारून घेत होती. तर गांधीजींचे आणि यांचे चांगले संबंध होते. तर हे 2 पॉइंट्स ज्यामुळे काँग्रेसला मोठा पाठिंबा जो आहे पैशाचा, फायनान्शियल सपोर्ट यांच्या मार्फत मिळालेला दिसतो. त्यानंतर सेकंड पॉइंट, मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग, पार्टिसिपेशन ऑफ वुमेन्स. एवढ्या महिलांचं नाव घेऊ शकतो आपण. तिकडे महाराष्ट्रामध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय, त्यानंतर अवंतिकाबाई गोखले, सरोजनी नायडू. अरे प्रत्येक स्तरावर महिलांचं पार्टी म्हणजे इव्हन इतकं म्हटलं जाते की आतापर्यंत महिला ज्या भारतामध्ये फक्त चूल आणि मूल करत आतमध्ये राहायचे, गांधीजींनी त्यांना बाहेर काढून सरकारच्या विरोधामध्ये सत्याग्रह करण्याची हिंमत दिली आणि महिला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये आपल्याला सहभागी दिसतात. ठीक आहे. सो महिलांचं पार्टिसिपेशन हा एक पॉइंट महत्वाचा. त्यानंतर थर्ड पॉइंट टाका, लीडरशिप ऑफ खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांचं नेतृत्व. बघा, हे आपल्या देशाचे त्यावेळेसचे मोठे नेते ज्यांची एक संघटना होती खुदाई खिदमतगार. मतलब अल्लाह के बंदे, ईश्वराचे पुत्र, खुदाई खिदमतगार, ईश्वराचे सेवक. अच्छा, हे नेते कुठले मी मागे पण तुम्हाला सांगितलं आहे. आपल्या देशामध्ये जो एक वेगळा प्रांत बनला होता, नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स, वायव्य सरहद प्रांत, जो आज पाकिस्तानमध्ये आहे. या प्रांताचे हे एक मोठे लीडर मुस्लिम पठाण, पण गांधीवादी व्यक्ती. आणि मुस्लिम पठाण यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा तिथे सत्याग्रह झाला, जंगल सत्याग्रह, पोलिसांनी जेव्हा यांच्यावर लाठीचार्ज केला, पठाण हे चिडके असतात पण तरी यांनी कुठे काही हिंसा केली नाही. गांधीजींची छाप एवढी होती की कोणी हिंसा केली नाही. गांधीजींच्या तत्वानुसार अहिंसात्मक पद्धतीने खान अब्दुल गफार खान यांनी तिथे आपलं जे आंदोलन आहे ते सक्सेसफुल करत असताना किंवा करून दाखवलं. आणि म्हणून खुदाई इकडे खान अब्दुल गफार खान यांना भारतातले किंवा भारतातले म्हणण्यापेक्षा यांनाच आपण सरहद गांधी असं सुद्धा म्हणतो. सरहद गांधी म्हणजे तो भाग जो बॉर्डरचा एरिया होता, त्या भागामधला गांधी म्हणून त्यांना ओळखलं जाते. यांची एक स्पेशल ओळख होती. या संघटनेचे सगळे सदस्य रेड शर्ट घालून राहायचे आपली एक ओळख दाखवण्याकरिता. आणि अब्दुल गफार खान यांचेच बंधू आपल्याला पुढे बघायचे आहेत. लक्षात घ्या, पुढे 1938 ला तुम्हाला ते दिसतील. डॉक्टर खान साहेब म्हणून होते, काँग्रेसचे मोठे लीडर होते. 1938 ला जेव्हा निवडणुका होतील 37 ला, आणि जेव्हा वायव्य सरहद प्रांतामध्ये काँग्रेसची सरकार बनेल, त्या काँग्रेसच्या सरकारचे तिथले मुख्यमंत्री होऊन गेले आहेत यांचे बंधू छोटे डॉक्टर खान साहेब. ठीक आहे. तर यांच्या नेतृत्वाखाली तिथे झालेलं चळवळ हे सुद्धा एक ऑसम वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. आणि फोर्थ पॉइंट, सॅक्रिफाइस ऑफ बाबू गेनू. बाबू गेनू यांचे बलिदान.
हे बाबू गेनू हा अतिशय असा नॉर्मल माणूस ना, काही लीडर आहे ना असं काही नावाजलेलं, पण त्यांनी जे काही केलं आहे त्याच्यासाठी त्याचं एक नाव, मला वाटतं कोल्हापूर की साताऱ्याचा रहिवासी होता, पण तो मुंबईला त्यावेळेस काम करायचा आणि मजूर टाईपचा व्यक्ती होता. मुंबईच्या एक रोड ज्याला आपण काडबादेवी मंदिर रस्ता म्हणतो, काडबादेवी मंदिर रोड, काडबादेवी टेम्पल रोड, त्या रस्त्यावरनं एक ट्रक जात होता. त्या ट्रकमध्ये संपूर्ण परकीय माल भरलेला होता आणि ऑफकोर्स आपल्या देशाच्या मार्केटमध्ये तो परकीय माल नेण्याकरिता तो ट्रक जो आहे तो तिथनं जात होता. तर बाबू गेनूने त्या ट्रकचा विरोध केला आणि म्हटलं की आम्ही आमच्या देशामध्ये परकीय माल नाही येऊ देणार. ती सेम गांधीजींचं जे काही त्याच्यावर इम्प्रेशन, आणि त्यांनी ट्रकला अडवण्याकरिता तो त्या रस्त्यावर आडवा झोपला. मात्र त्या ट्रकने बाबू गेनूला चिरडून आपला ट्रक पुढे नेला आणि त्यामध्ये बाबू गेनूचा असा जो आहे तो दुःखद मृत्यू झाला. तर हे सुद्धा त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये येते गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या सविनय कायदेभंग चळवळीच्या. ठीक आहे, तर बाबू गेनू यांचं बलिदान, परकीय मालाच्या ट्रकाचा त्यांनी जो काही विरोध केलेला होता या चक्करमध्ये, सो देशभरामध्ये अशा प्रकारे आपल्याला ही चळवळ चाललेली दिसते. पण बघायला गेलं तर या चळवळीचा आउटकम काय, तर आउटकम तर इथे असं काही भेटला नाही आपल्याला, पण ही चळवळ इकडे सुरूच आहे. सगळे नेते मंडळी जे आहे ते तुरुंगामध्ये डांबले गेले, सब लोक अंदर आहे. गांधीजी सांगितलं येरवडा तुरुंगामध्ये आहेत, बाकी सगळे इकडे तिकडे आहेत. सगळं सुरू असताना तिकडे मात्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. तो निर्णय असा की बॉस, आतापर्यंत सायमन कमिशन अपॉइंट झाली, त्याचा काही आउटकम निघाला नाही. त्यानंतर नेहरू रिपोर्ट इंट्रोड्यूस झाली, त्याचा काही आउटकम निघाला नाही. तर आता फायनली भारतासाठी कायदा देण्याकरिता आम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स अरेंज करून राहिलेलो आहे. तर सगळ्या भारतीयांनी, सगळ्या भारतातल्या पॉलिटिकल लीडर्स आणि पॉलिटिकल पार्टीजनी रेडी राहावं की राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आपल्याला उपस्थित राहायची आहे. डिक्लेअर झालं होतं की जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत तुमचे राऊंड टेबल कॉन्फरन्स जे आहे ते आपण चालवत राहू. सो अशा प्रकारे 1930ला फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स जे आहे ते अरेंज होणार होतं. पण लक्षात घ्यावं, इतिहासामध्ये 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजेच गोलमेज परिषदा झाल्या. 3च्या 3ही गोलमेज परिषदा इंग्लंडमध्ये जेम्स पॅलेसमध्ये घेतल्या गेल्या, भारतामध्ये झाल्या नाही. आणि इंग्लंडमध्ये जर त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या, पण त्या इंग्लंडमध्ये झालेल्या कॉन्फरन्समध्ये नेते, लीडर कोण, रिप्रेझेंटेटिव्ह कोण, तर भारतीय. तर या सगळ्या भारतीयांना इथनं भारतातनं इंग्लंडमध्ये पोहोचवणे, तिथे त्यांची राहाखायची सोय करणे, 2-4 दिवस कॉन्फरन्स चालणार नाही, महिनाभर चालणार, तर सगळा खर्च, सगळी सोय सरकार करणार होती. तर इथनं आता पॉलिटिकल रिप्रेझेंटर हे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जाणार होते. पण फक्त बघावं लागेल की काँग्रेसचे सगळे नेते तर तुरुंगामध्ये आहे. तर काँग्रेस राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये हजर राहील की नाही राहील, त्यांचा काय सिनारिओ असेल त्याला आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, उद्या त्याला